स्वागत करायचंय. उगवत्या सूर्याला परतीची तमा नसावी. उगवत्या सूर्याला परतीची तमा नसावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही. अहो घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही. फक्त क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची जिद्द मनात असावी. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं अरम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. अभ्यासाची पद्धत कशी असावी, कोणत्या चुका टाळाव्यात, परीक्षेच्या एका तासात मानसिकता कशी असावी, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आज मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. लोकसेवा अकॅडमीचे मार्गदर्शक तथा लोकसेवा पब्लिकेशनचे लेखक माननीय श्री आप्पा हातनुरे सर आणि एक ऊसतोड कामगार ते विक्रीकर निरीक्षक असा यशस्वी प्रवास करणारे माननीय भुजंग मिसाळ सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. लोकसेवा पब्लिकेशनचे लेखक असलेले मराठी इंग्लिश विश्लेषण, 21,000 प्रश्नसंच, चालू घडामोडी, समाजसुधारक अशी अनेक प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे लोकसेवा अकॅडमीचे मार्गदर्शक माननीय श्री आप्पा हातनुरे सरांचं स्वागत अरम फाउंडेशनचे माननीय स्वराज पगारिया सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ऊसतोड कामगार ते विक्रीकर निरीक्षक असा यशस्वी प्रवास करणारे माननीय भुजंग मिसाळ सरांचा सत्कार देखील अरम फाउंडेशनचे माननीय स्वराज पगारिया सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर अरम फाउंडेशनचे माननीय स्वराज पगारिया सर यांचं स्वागत आणि सत्कार वास्तव कट्ट्याचे माननीय श्री किरण निंबोरे सर आणि माननीय श्री महेश बडे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अरम आणि अरिहंत फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष, पोलीस मित्र महाराष्ट्राचे मेंबर, अरम आणि अरिहंत फाउंडेशनच्या माध्यमातून 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणारे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे शिक्षण क्षेत्रातील शिक्षा भारतीसारख्या अनेक नामांकित पुरस्काराचे मानकरी ठरलेले माननीय शैलेश पगारिया सर काही कारणास्तव आज उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीनं अरम फाउंडेशनचे माननीय स्वराज पगारिया सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. आलेल्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि अरम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानाने संवाद हा कार्यक्रम आम्ही हा 6वा कार्यक्रम आहे संवादाचा, ज्याने आम्ही
स्पर्धा परीक्षेला आलेले काही जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही मार्गदर्शनसाठी काही मान्यवरांना बोलवतो आणि ते मार्गदर्शन करतात आणि त्यांना वे दाखवतात की कसं परीक्षा करावी ती. अरम फाउंडेशन जे आहेत आम्ही असेच कार्यक्रम करत असतो अनेक मुलांच्या अनेक क्षेत्रात. जसे काय दिव्यांग नॅशनल अवॉर्ड आहे, मग वास्तव कट्टा आहे. दिव्यांगांसाठी आम्ही दान धर्म हे सगळे करत असतो. हे सगळं चालू असतानाच आम्ही काही क्षेत्रांमध्ये हे बुक लायब्ररी पण चालू केलेली आहे, ज्याच्यात अनेक क्षेत्रातले लायब्ररीज आणि बुक्स हे मोफत दर्फात अवेलेबल करून देतो. आणखीन वेळ न वाया घालवता आम्ही मान्यवरांना साठी माईक ओपन करतो, स्टेज ओपन करतो. थँक्यू. धन्यवाद सर. वेळ न वाया घालवता आता आपण लगेचच मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. अरम फाउंडेशनचे माननीय स्वराज पगारे सरांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावे. वास्तव कट्ट्याचे माननीय श्री किरण निंबोरे सरांना मी विनंती करते की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. हॅलो 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 हॅलो. आता ना टाळ्या आल्या. खरं तर पाहुणे आल्याच्या नंतरच ज्या जल्लोषात तुम्ही स्वागत केलं, त्याच्यानंतर पाहुण्यांसाठी टाळ्या वाजवा किंवा त्यांना काहीतरी अभिवादन करा असं म्हणायची वेळच येऊन दिलेली नाही तुम्ही. खरं तर परीक्षा तोंडावर असताना तुम्ही आलात. का आलात? का तर पाहुणे तसे आहेत. आपल्याला कुठेतरी एक मार्क, आजपर्यंतचे जे पाहुणे होते हे आपल्याकडे फक्त अधिकारी असायचे, परंतु परीक्षेच्या दृष्टीने एक मार्क आपल्याला कसा जास्त मिळू शकेल या दृष्टीने खरं तर या मुलाखतीचं आयोजन करण्यामागचा हा हेतू होता. आज आपल्यासोबत पाहुण्यांची ओळख तर झालेलीच आहे, परंतु तुमच्या टाळ्यांच्या कडकडातूनच हे कळलं की दोन्ही पाहुणे आपल्या परिचयाचे आहेत. मूळ उद्देश मुलाखतीचा हा की 8 ऑक्टोबरची परीक्षा. आता 8 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी सर्व विद्यार्थी अभ्यास करत आहेत, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतात, नवीन विद्यार्थ्यांच्या काही शंका असतात. अभ्यास करायचा कसा, सुरुवात कुठून करायची, अभ्यास झालाय तर परीक्षेला आठवत का नाही, परीक्षेचे 1 तासात काय केलं पाहिजे, उरलेल्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, अशी सविस्तर चर्चा आज आपण अप्पा सर आणि मिसाळ सरांसोबत करणार आहोत. खरं तर दोन्ही व्यक्तिमत्व असे आहेत की एका आपण म्हणतो ना ग्राउंड लेवलवरून यशाच्या शिखरापर्यंत गेलेले आहेत. मुलाखतीची सुरुवात मी अप्पा सरांपासून करतो. थोडीशी चेअर मागे घेतो, डिस्टर्ब करतो तुम्हाला कारण अप्पा दिसतच नाहीत. बस बस. सो अप्पा सर, मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील, त्याच्यामुळे मी एक थोडक्यात माझे प्रश्न संपवेल आणि विद्यार्थ्यांकडे माईक देईल, कारण माझे प्रश्न थोडेच असतील. अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे तुम्हाला दोघांना मिळून जास्त उत्तरं द्यायची. तर पहिला प्रश्न हा असेल की आता परीक्षेला 35-40 दिवस राहिलेत, तर त्या 35-40 दिवसामध्ये अभ्यास सगळ्यांचा झालेला आहे, पण उरलेल्या 35-40 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? हॅलो. या एकाच प्रश्नामध्ये सगळे प्रश्न विचारले त्यांनी, बरोबर ना? 40 दिवसात नेमकं काय करायचं? तर मित्रांनो बघा, लक्षात घ्या की 40 दिवस उरलेले, त्या 40ला 80 दिवस करायचं का 20 दिवस करायचं हे आपल्याजवळ आहे, बरोबर ना? पहिली गोष्ट. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की पुन्हा सिलेबस बदलणार आहे. आवाज येतो ना प्रत्येकापर्यंत? तर सिलेबस पुन्हा बदलणार आहे 2023मध्ये, तसं आयोगाने नोटिफिकेशन दिलेलं आहे. पण मग नवीन सिलेबस पुन्हा बघ, नवीन पुस्तकं सगळं हे म्हणजे मला हे सांगायचं आहे की हे पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा
आता काय ते होऊन जाऊ द्या. पहिले हे तुम्हाला मी बोलतो प्रथमतः. इथं आलात तर आज तुम्ही थोडंसं बूस्टर डोस पण घेऊन जा, बरोबर. कारण प्रत्येकाच्या असं वाटलं पाहिजे की यार आपण आता 1 मिनिटं पण वाया नाही घालवलं पाहिजे. तुम्ही एवढा तुमचा अमूल्य वेळ माझ्यापर्यंत दिलात तर तुमचा प्रत्येक मिनिट इथून समोरचा जो काय आहे तो सत्कारणी लावल्याशिवाय मी सोडणार नाही, हे निश्चिंत सांगतो सुरुवातीला. तर बघा मित्रांनो, तर प्रत्येक आता विषयामध्ये प्रत्येकाचा कुठंतरी स्ट्रॉंग पॉईंट असतो आणि वीक पॉईंट असतो. मग आता काय करायचं, एक 8 दिवस म्हणजे सुरुवातीचे या 40 दिवसामध्ये 8 दिवस असे निवडा की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला काही जमत नाही. समजा उदाहरणार्थ वाटलं की यार पॉलिटीमध्ये, उदाहरण आपण पकडू, पॉलिटीमध्ये मला काय जमत नाही, की पॉलिटीमध्ये काय विचारतात कंबाईनला जनरली स्टेट गव्हर्नमेंटवर जास्त भर असतो. तर मला ग्राम प्रशासन माझे प्रश्न चुकतायत, बरोबर का नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल. तर पहिला अगोदर ग्राम व्यवस्था, मी अगोदरही याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहे. तर ग्राम व्यवस्था याच्यामध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद सोडून प्रश्न विचारलाय का हो? नाही. समित्यांवर प्रश्न आहे किंवा ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीवर पण प्रश्न विचारत नाहीत. म्हणजे महानगरपालिकेवर पण विचारत नाहीत. म्हणजे त्यांनी ग्राम व्यवस्था असं दिलेलं आहे. मग आपण सिलेबस व्यवस्थित बघत नाही याचा अर्थ, किंवा क्वेश्चन व्यवस्थित बघत नाहीत. मग हे जे काय वीक पॉईंट आहेत, मग याच्यात काय विचारतात, पुन्हा पुन्हा सरपंच पदावरून कसं दूर केलं जात आहे. मग ह्यांनी आता गव्हर्नमेंट पण काय करतंय की थेट सरपंच आणि पुन्हा हे पुन्हा ते, बरोबर ना. त्यामुळं आपण कन्फ्युजनमध्ये पडतो की नेमकं कशावर येईल बाबा प्रश्न. मग दोन्ही गोष्टीसाठी आपण तयार राहायचं. म्हणून जिथं आपल्याला प्रश्न जमत नाही, मला काय सांगायचं आहे, 7 ते 8 दिवस असं करा, एक वही घ्या, प्रत्येकाने नोंद करा की आता मला पॉलिटीमध्ये हे जमत नाही. प्रत्येकाचा वेगळा पॉईंट असतो. मग प्रत्येक टॉपिक, मग कोणकोणत्या प्रश्न आहे आतापर्यंत, कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. मग समजा घटना निर्मिती आहे, तर घटना निर्मिती या टॉपिकमध्ये जर तुम्हाला लक्षात येत असेल की यार आपल्याला याच्यामध्ये काय तारखाच लक्षात राहत नाही. संविधान सभेची शेवटची बैठक कधी भरलेली आहे आणि शेवटचं सत्र, हे आपण कन्फ्युजन करून घेतो, बरोबर. प्रश्न आलता ना आता. तर शेवटची बैठक कधी झालेली आहे? 24 जानेवारी 1950. किती वेळेस विचारलं. म्हणजे हे जे तारखा आहेत, महत्त्वाच्या तारखा जर बघितलात तर जवळजवळ 20 तारखा आहेत. किती? 15 ते 20 तारखा आहेत. याच्या बाहेर कधीच प्रश्न येणार नाही. मग हे पहिलं अगोदर करा. म्हणजे मला काय सांगायचं आहे, याच्यातली प्रत्येक गोष्ट काही बघा, कंबाईन म्हणजे सरळ सरळ मी सांगतो स्टॅटिक मटेरियल आहे. पाठांतर होत नाही असं म्हणायचं नाही, सरळ करावं लागेल. कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजेतच, त्यासोबत पाठांतर पण पाहिजेच. तुम्ही राज्यसेवेचाही पेपर बघितला असेल, बऱ्याच जणांना जयंती पटनाईक असे प्रश्न आलेले नाहीत, बरोबर ना. सोपी प्रश्न आपण चुकून येतो आणि अवघड प्रश्न येतात. आता कलमावर प्रश्न पॉलिटिक्सचे 3 होते, सरळ सरळ होते. 169, 338, अजून कोणता होता? 143. 143 म्हणजे सगळ्यांना हसू येत असेल, बरोबर ना. म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे. राष्ट्रपती कोणाला 143? सुप्रीम कोर्ट. म्हणजे हे जर 3 प्रश्न अशी सोपी आपण प्रश्न चुकत असाल तर मग आपला रिझल्ट येणार नाही ना. मला हे बोलायचं की पॉलिटीमध्ये अवघड प्रश्न आला, जर 10 प्रश्न आले, 1 प्रश्न अवघड आला, 2 प्रश्न आले, नाही आले तरी चालेल, आपला 100 पैकी 100 घ्यायचे नाहीत. म्हणून पॉलिटी, मी उदाहरण देतोय तुम्हाला. पॉलिटी हा विषय आहे, त्याच्यामध्ये मला काय जमत नाही, आयोग कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारते ते अगोदर घ्या. जे जमत नाही ना ते अगोदर घ्या. हायकोर्टवर विचारते ना, सुप्रीम कोर्टवर अजून प्रश्न विचारलाय का हो? नाही. हायकोर्टवर विचारलाय ना, पहिला हायकोर्ट घ्या. हायकोर्टवर काय काय जमतं, म्हणजे काय काय येत आहे प्रश्न. बऱ्याच वेळेस आजपर्यंत काय विचारलंय हायकोर्टावर? राष्ट्रपती काय म्हणतात, अन्य सदस्य सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचं तुलना करून विचारतात, बरोबर ना. जी की तुलनात्मक मुद्दा आहे तिथंच प्रश्न विचारला जातो. निष्णात कायदे पंडित इकडे आहे, इकडे नाही. तिकडे अन्य सदस्य संसद, इकडे राष्ट्रपती, अशी प्रश्न विचारले जातात, बरोबर. म्हणून जिथं आपल्याला जमत नाही आणि ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारते ते प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे, कळालं. मग ते इकॉनॉमिक्समध्ये असेल, इकॉनॉमिक्समध्ये पब्लिक फायनान्स आपल्याला जमत नसेल, कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर कोणीही तुमच्यापैकी मला मेसेज टाका, मी रिप्लाय देतो. ओके, कोणीही टाका. जर ज्यांना वाटतं की यार आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होत नसेल किंवा समजत नसेल तर बिंदास टाकायचं. किंवा आपल्यापैकी कोणीतरी असतेच, आपल्या रूममध्ये असते, आपण कमीपणा नाही समजायचा, त्याला विचारायचं, त्याला माहिती असले, बरोबर ना. कारण आपला इथून पास होऊन जायचं. तर प्रत्येक गोष्ट, मी तुमच्यापैकीच एक मित्र आहे, मी काय सर बीर काही नाही. मी पहिल्या अगोदर तुम्हाला हे स्पष्ट बोलतो, मी तुमच्यापैकीच एक आहे. त्यामुळं काय होतं, तो बिंदास्त मला विचारलात की आप्पा, सर बी बोलायची गरज नाही, बरोबर ना. की आप्पा अरे बाबा हे काय सांग, मी बिंदास्त सांगतो. मला हे बोलायचं आहे की आपण इथून पास होऊन जाणं गरजेचं या क्षेत्रातनं. म्हणून प्रत्येक विषय करा, ज्याला वाटतंय की त्यामधलं ते पॉईंट जमत नसेल, तिथून काय वाचू सर सोर्स, तर मला बिंदास्त विचारा. जॉग्राफी असेल, जॉग्राफीमध्ये आपल्याला माहिती आहे लोकसंख्येवर दरवर्षी प्रश्न येतो, मग लोकसंख्या परफेक्ट करा. बऱ्याच जणांना काय माहिती असते माहिती आहे का, पहिली 5 माहीत असतात. त्यालाच विचारलं, चल रे
सांग बाबा की महाराष्ट्राचं 0 ते 6 गटातलं लिंगुणोत्तर काय, ते मध्ये 929, बरोबर ना. म्हणजे आपण इथं चूक करतो. म्हणजे माहीत काय नसते, पहिलं वरून खाली या अभ्यास करताना. मला काय म्हणायचंय की समजा भारत विचारलं, तुमचा देश कोणता आहे, भारत, याला माहीत असते, पुणे माहीत असते, पण भारत माहीत नसते. कळलं. भारत सॉरी पुणे माहीत असते म्हणजे याचा अर्थ काय, डीप माहीत असते पण वरवरचं माहीत नसते. आणि प्रीला कधीही लक्षात घ्या, अत्यंत डीप प्रश्न जात नाही. आता राज्यसेवेला एक मेन्सच्या दृष्टिकोनातला पॉलिटीचा प्रश्न विचारलाय, डिपार्टमेंटल, बरोबर ना, विभागीय तो. आणि सिव्हिल सर्व्हिसेसवरला जो काय प्रश्न विचारलाय 311 वरला, तो डीप होता प्रश्न, मी मान्य करतो. पण अशी प्रश्न नाही जमली तर चालते ना, बरोबर ना. म्हणून मला हे सांगायचं आहे की अशी प्रश्न जमायला पाहिजे जी आपल्याला काय, ज्याच्यामुळे रिझल्ट ठरतो, तो प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. आता जे जे जमत नाहीत ते प्रत्येकाने पॉईंट काढा आणि 8 दिवसात पहिलं ते कंप्लीट करा. त्यानंतर मग काय करायचं, सर ते पॉईंट सगळी संपली तर मग काय करायचं, आयोगाचे प्रश्न आणि प्रिव्हियस इयरला जी काय जेवढी प्रश्न आलेली आहेत ती प्रश्न पहिलं बघत राहायचं पुन्हा पुन्हा. कारण राज्यसेवेचा पेपर पूर्वचा वेगळा असतो, आपला पेपर वेगळा असतो, आपली प्रश्न वेगळे असतात, पॉलिटीचे प्रश्न पण वेगळे असतात, बरं का, लक्षात घ्या. इकडं संसदेवर भर असतो, आपला राज्य विधिमंडळावर भर असतो. मग कुठं भर असतो ते बघायचं. आता केंद्र राज्य संबंधावर पण आपला भर असणारच आहे का, तर राज्याचा संबंध तिथे येतात, म्हणून त्यांनी सरकारी आयोग, राजमन्नार आयोग याच्यावर प्रश्न विचारले जातात. पण तसंच मग पॉलिटीमध्ये काय जॉग्राफीमध्ये काय विचारतात सर, जॉग्राफीमध्ये प्राकृतिक भूगोलावर कंपल्सरी प्रश्न येतो म्हणजे येतोच. कुठली डोंगररांग कधी विचारली तर झोपीत सांगता आलं पाहिजे. मला हे म्हणायचं, माहीतच पाहिजे, नो एक्सक्यूज. म्हणजे जी गोष्ट माहीत पाहिजे ती रट्टा मारा ना, मला काय म्हणायचं असं म्हणतं. म्हणजे मी सांगायला नाही पाहिजे इथून रट्टा मारला, पण केलंच पाहिजे. काही गोष्टीला पर्याय नसतात सर, बरोबर. म्हणून जी गोष्ट लक्षात राहत नाही ते प्रश्नाच्या थ्रू जा, प्रश्न पुन्हा पुन्हा सोडला ते लक्षात राहतील. पण कुठलाही दिवस असा सोडू नका ज्या दिवशी आपण क्वेश्चन सोडवलं नाही. बरीच क्वेश्चन्स रिपीटेड होतात. म्हणून जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्समध्ये काय विचारतो तो बघा तुम्ही आतापर्यंत. ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन, डिसीज असेल, न्यूट्रिशन असेल, या टॉपिकच्या बाहेर बायोचा प्रश्न जातो का? 70 ते 80% प्रश्न इथं फिरतात. जास्तीत जास्त मग ग्रंथी वगैरे इथं, बरोबर ना. आताही राज्यसभेला ग्रंथीवर प्रश्न विचारले, पण इथपर्यंत प्रश्न जातो. मग बाकीचा आला प्रश्न नाही आला तर काय फरक पडतोय, 15 घ्यायचंय का आपल्याला. म्हणजे कमी वेळेमध्ये आपण मॅक्झिमम मार्क कव्हर केलं पाहिजे हे मला म्हणायचं. जर समजा आपण सगळेच टॉपिक एक वेळेस वाचले, म्हणजे 500 पेजेस एक वेळेस वाचलं, आणि जर मी म्हणतोय 70 पेज वाचा, 70 पेजेस किती वेळेस वाचणं होतील, उदाहरणार्थ 100 पेजेस 5 वेळेस वाचणं होतील का नाही, तेच पेजेस पहिलं ते 5 वेळेस वाचा. जर वाचणं झालं असं वाटलं असेल तर एक्स्ट्रा टॉपिक वाढवा. ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे असा कुठलाही टॉपिक तुमचा राहायला नको पाहिजे, कळलं. आणि दिवसाचं टाइम टेबल मी म्हणतोय तर दिवसात रोज 2 तास अल्टरनेट डेला मॅथ, रिझनिंग आणि करंट ठेवा. मी पूर्वीपासून बोलतोय हे, बरोबर ना. रोज ठेवलं पाहिजे. आता आपल्याला काय वाटतंय की चला रे परीक्षेसमोर करून घेऊ, बरं का, आता उगं कुठं करताय सांगताय आप्पा काय, पण आता होतंय काय, बरंच माझं पेंडिंग आहे. प्रत्येकाला वाटतंय पेंडिंग आहे, बरं, परीक्षेपर्यंत पेंडिंगच वाटते. असं प्रत्येकच परीक्षेच्या आपण करतो, म्हणून आजपासूनच घ्या. नाही असंही माझं मॅथ, रिझनिंग एवढं काय भारी नाही बरं का, मग जे जे सोपे आहेत ते करा, बरोबर ना. प्रत्येकाला हे बघा, कोणी पण आईच्या पोटातनं जन्माला आल्याला बोलायला लागतं का? नाही लागत. मग कुणाचं मॅथ, रिझनिंग खूप हाय असतं तर कुणाचं जॉग्राफी चांगलं असते. कुणाचे प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि वीक पॉईंट पण आहेत ना. इथं सगळ्यांनाच समान वागणूक आहे, वेगळी काही वागणूक नाही. फक्त आपण वागणूक बरोबर देत नाही, बरोबर ना. त्यामुळं मार्क कमी येतात. पहिलं जिथं जमत नाही ते पॉईंट काढा, वाटलंच तर तुम्ही मला पाठवा, ओके. ज्यांना वाटतंय की सर मला इथं जमत नाही तिथं काय करू मी सांगतो निश्चिंत, ओके. मी इथून सांगणार नाही की बाबा तुम्ही हे करा, हे वाचा, ते पुस्तक वाचा, हे पुस्तक वाचा. सगळ्यांना सगळ्या पुस्तकं माहिती आहेत. आता 40 दिवस उरलेत म्हणजे काही सांगण्याची गरज नाही ती, बरोबर. मग या 8 दिवस ते करा आणि रोज 4-4 तासाचं टाइम टेबल करा. म्हणजे 4 तास एक विषय, 4 तास एक विषय, पुन्हा 2 तास आपलं मॅथ, रिझनिंग अल्टरनेट डेला. रोज 4 तास, आणि 4 तासामध्ये कमीत कमी 2 तास प्रश्न बघितले पाहिजे. किती तास? 2 तास मिनिमम. क्वेश्चन थ्रो टॉपिकवर जा. जर क्वेश्चन जमत नसतील आणि जर उत्तरं चुकत असतील तर ते टॉपिक वाचा. आणि खूप छान जमतंय, समजा आता मला वाटतं की यार मला लोकसंख्येवरला आता कुठलाही प्रश्न चुकत नाही, तर मग काय बघायची गरज नाही. किंवा मग तुमचा हिस्ट्रीचा प्रश्न आहे, आता हिस्ट्रीमध्ये काय विचारतो, 1857चा उठाव, ब्रिटिशांचं आर्थिक धोरण, प्रश्न असतो म्हणजे असतोच. मग जिथं आहेत ना तिथं आपण पाहिजे. क्रांतिकारी चळवळ, आदिवासी, शेतकरी किंवा मग कामगार चळवळ, प्रश्न येतो का नाही? कंपल्सरी येतो. मग आपण तिथं फिरलं पाहिजे, बरोबर ना. मग जिथं प्रश्न तिथं आपण फिरलं पाहिजे. ज्या ज्या टॉपिकवर आजपर्यंत प्रश्न आलेले आहेत पहिलं या 8-10 दिवसात ते पहिलं कंप्लीट करा. त्यानंतर 4-4 तासाचं टाइम टेबल ठेवा तुम्ही, ओके. धन्यवाद सर. 10 प्रश्न काढले होते, 8 संपले. मला काहीतरी ठेवा की.
बरं, ठीक आहे. अजून भरपूर प्रश्न आहेत, तुमच्याकडूनही प्रश्न येणार आहेत. आमच्या निशा हिंगेने जी ओळख करून दिली सरांची, की ऊसतोड कामगार ते STI. आता एक ऊसतोड कामगार STI कसा झाला, याच्या मागची स्टोरी सर्वांना माहिती आहे, कारण सर बऱ्याच ठिकाणी फिरलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांची भाषणं झालेली आहेत. परंतु सर, विद्यार्थी सध्या डिप्रेशनमध्ये आहेत बरेच. अभ्यास कसा करायचा, परीक्षा जवळ आली, अभ्यास होत नाही. तुमची अभ्यासाची पद्धत कशी होती? तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत? कारण तुम्ही जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ऊसतोडीचं काम करत होतात, त्या क्षेत्रातून येऊन अभ्यास करणं एवढी सोपी गोष्ट नाही, तरी पण तुम्ही अभ्यास केलात आणि पोस्ट मिळवली. तुमची अभ्यासाची पद्धत कशी होती? कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजेत? सर्वप्रथम सगळ्यांचे आभार आणि सरांचे आणि आमचे गुरुवारी अप्पा सर यांचे पण आभार. आता प्रश्न आणि उत्तर हे तर चालूच राहणार आहे. आता सकाळीच एक मेसेज आला होता ऑफिसमध्ये असतानाच. कोणाचा? की नाही अननोन होता, इंस्टाग्रामला आला होता. मी प्रत्येक क्वेश्चनचा रिप्लाय देतो शक्यतो संध्याकाळी का होईना. तर मेसेज असा होता की सर मला भीती वाटते आणि मला आता 40 दिवसात निघाल असं वाटत नाही. तर प्रश्न आणि मुलाखत सेम होता. तर विषय असा होता की आता नाही जमणार 40 दिवस, आणि नाही जमलं हे जर आजच कळलं तर पुढले 40 दिवस वायाला जाणार आहेत. तर शेवटच्या क्षणाला असं वाटलं नाही पाहिजे किंवा 40 दिवस असं वाटलं नाही पाहिजे की आपल्याला जमणार नाही. ह्या प्रयत्नात जर सर्वोच्च प्रयत्न केले आणि आणखीन एकदा जर दुसऱ्या पिढीला इतकेच प्रयत्न केले तर टॉपरच येऊ शकता. तर मी हे तेव्हा XYZ कोणी असू, नाव नाही सांगत, त्यांना हेच सांगितलं की तुम्ही पास होताल, तुम्ही करा. आणि मला हे वाटत होतं की 40 दिवस वायाला घालण्यापेक्षा आजच तुम्ही नापास होणार हे जर सांगितलं तर तुमचे 40 दिवस व्हायला जाणार आणि पुढली प्री आली तरी हेच वाटणार आहे. अजून 10 वर्ष जरी दिले, मला जरी पेपरला बसवलं आत्ता, तरी मला पण वाटणार आहे आपला अभ्यास नाही. तर ही एक मानसिक संकल्पना आहे. आता माझी अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी होती, कारण काळानुसार मी बदलत होतो. मी एकूण कदाचित 11 प्री दिल्या. 11 पैकी राज्यसेवेच्या 3 क्वालिफाय केल्या. त्याच्यानंतर STIची एक पण नापास नाही झालो, 5 दिल्या. आणि ASOच्या 3 क्वालिफाय केल्या. आणि गटकच्या तर त्या काउंटिंग नव्हत्या. तर ती इतक्या द्यायची गरज पडली की मेन्सला इंग्लिश असतं आणि आपल्याला स्पर्धेत टिकायसाठी कोणताच ऑप्शनल चालत नाही. हे माझा एक गैरसमज होता की मी मराठीला आउट ऑफ घेऊनसुद्धा पास होऊ शकतो. पण तो भ्रम माझा 2-3 वर्षानंतर फुटला की कळलं की मराठीला आउट ऑफ घेऊनही पास होता येत नाही, इंग्लिशला मार्क घ्यावाच लागतात. तर मग ते त्या मार्गाने सुरू झालं, म्हणून वेळ जास्त लागला. हे जर लवकर आम्ही लेक्चर अटेंड केले असते, मुलाखती अटेंड केल्या असत्या, कदाचित केस कमी गेले असते. जोकचा भाग सोडला तर पण आम्हाला पण ॲटिट्यूड वाटतं, आपल्याला जमते, आपल्याला कशाला जायचं आहे, कोणाचं ऐकायचं आहे. कारण प्री पास झाले एक सायकोलॉजी बिंकते की हां आपण आता जाणार आणि आता आपला एकच टप्पा राहिला आहे. पण सत्य हेच आहे की तुम्ही प्री, मेन्स आणि फायनल रिझल्टपर्यंत नाव येईपर्यंत कुणी अधिकारी होत नाही. आणि एक प्री नापास झाल्याने कोणीच असा खचून जायचं काही कारण नाही. तर माझ्या अभ्यासाची मेथड अशी होती की सकाळी 7ला माझा दिवस स्टार्ट व्हायचा आणि घड्याळी अभ्यास करण्यापेक्षा मनाचा अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे मी सकाळी नियोजन केलं आणि 11पर्यंत उठणारच नाही, हा शुद्ध मूर्खपणा आहे. जर मला 10 वाजता 5 मिनटं जर चहा घेऊन आल्याच्यानंतर आणखीन फ्रेश होत असेल तर अडचण नाही 5 मिनटं 10 मिनटं द्यायला. आणि त्या 10 मिनटानंतर 1 तास केलेला अभ्यास हा तुमचा असा रेंगळत केलेल्या 5 तासाच्या अभ्यास आहेत का अभ्यास होतो. मग हे जे स्वतःचे निर्णय आहेत, हे जरी मी प्लॅन दिला तरी तो फॉलो व्हायचा. मी कदाचित माझ्या ह्या 5 वर्षाच्या प्रवासात खूप पेजेस व्हायला घातले, 100-200 तर पेजेस. कारण 3-4 दिवस प्लॅनिंग टिकतो, त्याच्यानंतर तो कलॅप्स होतोच, 100% होतो. अपवाद एखादा असू शकतो, पण ते प्लॅन कॉलॅप्स झाला म्हणून दुसरा बनवायचाच नाही असं नाही. तर 4 दिवस कॉलॅप्स झाला, 10 मिनटात परत दुसरा बनवायचा, परत तो फॉलो करायचा, परत 8 दिवस निघून जातात. हे सलग चालू होतं. आणि प्री नापास किंवा प्री पास होणं हे अत्यंत सोपं आहे. म्हणजे आम्ही आता रिझल्ट मार्चमध्ये लागला ना, आम्ही 6 महिने पुस्तक नाही बघितलं तरी राज्यसेवेची उद्याची प्री क्वालिफाय होणार म्हणजे होणार. कारण ती एक मेंटॅलिटी म्हणते, मी पास का होतो, तर मला वाटतं, मनाला वाटतं मी पास होणार आहे. आणि बरेच अभ्यास करून नापास का होतात की त्यांना अभ्यास खूप करतात पण मन त्यांचं म्हणतच नाही की हां तू पास होणार आहे. त्यांना आतून वाटत असतं, ते आपल्याला दिसत नाही किंवा जाणवत पण नाही, पण आतून वाटत असतं नाही आपला नाही एवढ्या 4 लाखात नाही नंबर लागायचा, 1000 थोडे येणार आहे, 5000 थोडे येणार आहे. तर अभ्यास करताना ही जी निगेटिव्ह किंवा काउंटिंग एक पोरांची सगळ्यात एक म्हणजे चुकीची मेथड काय की हिस्ट्रीला 13, जॉग्राफीला 12
आणि अशी टॅली करणार आणि लगेच चहा प्यायला निघून जाणार. स्कोअर त्यांचा 70 असतो. म्हणजे मी त्याच्यातून गेलेलो आहे. हे वाईट नाही आहे, ही सायकोलॉजी करतात, आम्ही केलं आहे. पण ते कमी केलं पाहिजे की प्रॅक्टिकल वास्तववादी काय म्हणतात, कट्टाच वास्तव आहे तर वास्तवच बोलणं गरजेचं आहे. वास्तववादी याला म्हणतात की मला पॉलिटी, जॉग्राफी आणि इको हे माझे एक चांगले हँड असणार आहेत. मी ठरवलं तर आउट ऑफ घ्यायचं, मला तर आउट ऑफ घेतो. क्वेश्चन काहीही बनवा, आयोगाने काहीही बनवले. मी लक्ष्मीकांत आणि जे जे महत्त्वाचे सोर्स आहेत किंवा बरेच आता सरांच्या नोट्स असतील रिव्हिजन सारखे, तर ते अजून मटेरियलच नाही तसं महाराष्ट्रात उपलब्ध. एक 4 तासात पॉलिटीचं रिव्हिजन मारून होतं. अजून काय पाहिजे? आणि सगळ्या फॅक्ट आहेत. 4 तासात जर असं 8 दिवस केलं तर मला नाही वाटत परत पाठ करण्याची गरज आहे. 8 दिवस जर वाचलं 4 तास रोज 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 रोज, तर 8व्या दिवशी तुम्हाला तारखी झोपीत पण आठवतील. आणि हे कधी असं परीक्षेत झाले नाही, परीक्षेत जवळ आले होणं गरजेचं आहे. की बरेच लोक आता सावध होतात की पेपरच्या दुसऱ्या दिवशी नाही आता चुका झाल्या, आता हे करायचं ते करायचं. परत दुसरी प्रिय आली का त्याच चुका, एरर सेम असतात, फक्त ते लक्षात येत नाही. आणि एरर आम्ही पण तुमचे लई शोधू शकत नाही, आम्ही एक जनरल एरर शोधू शकतो. तुम्हीच त्याचं ॲनालिसिस करून आपलं काय चुकतंय, आपण बॅकला कुठं पडतोय. मी सायन्सला नेहमी बॅक पडायचो, पण मला इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटिक्स आउट ऑफ यायचे. मग शेजारा बघायचं की माझी की बरेच जण दुसरे चेक करायचे, तर लक्षात यायचं की त्यांना सायन्स याचं बरंच खाली गेलं आहे. पण ते जेव्हा इकॉनॉमिक सेक्शन सुरू होईल ते आउट ऑफ असायचं किंवा पॉलिटिक्सचं आउट ऑफ. आता काल राजेशेवल सरांनी सांगितलं 2 कटिंग क्वेश्चन होते, पण तरी 15पैकी 15 आले आणि सायन्समध्ये 7च आले. म्हणजे ॲव्हरेज महत्त्वाचं आहे. कोणा तुम्हाला मास्टर नाही व्हायचं किंवा मला मास्टर नाही व्हायचं, PhD करायची नाही आपल्याला. एक जनरल जे म्हणतो ना, एक समज, पुस्तकं याच्यासाठीच आहेत, फक्त समज वाढवणं. एक 50% जरी क्वेश्चन सोडले किंवा 40%च क्वेश्चन असे फॅक्च्युअल तुम्ही डायरेक्ट पाठ केले आणि ते आले, पण असे काही क्वेश्चन असतात जे मेरिट ठरवतात. आणि ते मेरिट ठरवण्यासाठी तुम्हाला त्या विषयाची समज लागते. म्हणजे इकॉनॉमिकचं जर आलं तर डिमांड आणि सप्लाय काय आहे हे जर तुम्हाला फिक्स डोक्यात असेल तर बरेच क्वेश्चन तिथून टॅकल करता येतात. आणि अंतिमतः जर क्वेश्चन पाठ नसेल किंवा येत नसेल तर तुम्हाला ते एलिमिनेशन किंवा लॉजिक हेच गणित जास्त जुळतं. आणि म्हणजे आमचा काळ बदलत गेला. आता तुमच्या काळात डिजिटल आहे. आमच्या टायमाला टेलिग्राम इतकं नव्हतं, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम जसं तुमचे कपल विपल हे होतं इतकं नव्हतं आमच्या टायमाला. पण ठीक आहे, आता ते अडथळाच आहे. बरेच जणाला वाटतं की आपण सगळंच होतं, पण ते अडथळा आहे आमच्यासाठी. आम्हाला वाटत नव्हतं की 2-2 पॅरलर गोष्टी करतात. जे करतात ते आमच्यासाठी दैवत आहेत. पण 7-12 दुपारी जेवण, त्याच्यानंतर 1 तास झोप. मी स्वतः म्हणजे त्या मताचा सहमत आहे की सदाशिव पेठेत राहताना 1 तास झोप घेतलीच पाहिजे. आणि रात्री 11पर्यंत नाही तर 12-1 जोपर्यंत मनाला समाधान लाभत नाही तोपर्यंत अभ्यास करा. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नव्हे, म्हणजे एखाद्या मित्राबरोबर बोलता बोलता एखादा पॉलिटिक्सचा पॉईंट डिस्कस करणं किंवा त्याला बी समजलं तर काही फरक पडत नाही. तुम्ही एकामुळं नापास होत नाही, कारण बरेच लोक डिस्कस करताना बी चोरून ठेवतात. म्हणजे एवढं म्हणजे माझा अनुभव नाही. म्हणजे आणि डिस्कशनला शक्यतो आपलेच असावं, आपले परक्यांचे आपले नसावं. नाही तर बरेच लोक दुसऱ्यांचं चांगलं चाललेलं बिघडून ठेवतात. तर ते नको आहे. आपण डिस्कस, अभ्यास. आणि आपण जर समजा कंटाळा आलाच, आज थोडा 2 तास लवकर जायचं, 9लाच जायचं, तर ठीक आहे, यूट्यूबला एक ऑफलाईन लेक्चर करायचं, डाटा बंद करायचा, रूमवर जाऊन तेवढे लेक्चरच बघायचं, तिकडे बोटं घालीत बसायचं नाही. कारण आपण मूळ उद्देश बाजूला ठेवूनच बऱ्यापैकी चालतं. ज्यावेळेस मोबाईलचा वापर होतो, मी तर सिम कार्ड लायब्ररीत घेऊन जायचो, मोबाईल रूमवर ठेवायचो. त्याचं कारण होतं की तुझा संदर्भ लागू नये. कारण ज्या वेळेस टाईमपासचं साधन इथं उपलब्ध आहे आणि मला बोर होणार, मी मानवी आहे, माझी काही यंत्र नाही की मला बोरच होणार नाही. 1-2 तास 3 तास गेल्याच्या नंतर मला माइंडला बोर होतं. आणि मग साधन जवळ असलं की आपण त्याच्यात सुरू होतो आणि आपल्याला कळत नाही सोशल मीडियावर म्हणा, यूट्यूबला म्हणा, कुठं किती वेळ जातोय ते. तर त्याच्यासाठी एकच दोघांचा संपर्क तोडणं. आपण एका ठिकाणी, तो एका ठिकाणी. आता होऊ शकतं कधी कधी की घरचा फोन हे ते, पण काही तुमच्या वाजून काहीच फरक पडत नाही. मी बघितले 5 वर्ष, मी कुठं सह्या केल्या बी नाही केल्या काही फरक पडत नाही. म्हणजे घरचे मला म्हणायचे जर इकडे काही झालं तर, म्हणलं मी तिथे येऊनही काही करू शकत नाही. म्हणजे हा प्रश्न आहे. आणि क्लिअर पाहिजे, व्हिजन आपलं क्लिअर पाहिजे, आपल्याला काय करायचं. आणि जे लोक तुम्हाला आता थोडासा तुमचा वेळ घेतात आणि नाही म्हणायचं शिका. मी घरी सुद्धा सांगायचं दिवाळीला येणार आहे का असंच विचारायचे, नाही येणार, एकाच वाक्यात कंप्लीट व्हायचं. म्हणजे ते स्पष्टीकरण नाही. कारण तुम्ही फेल झाल्याच नंतर तेच घरचे तुम्हालाच प्रश्न विचारत असतात अजून किती दिवस. आणि त्यावेळेस आपलं निरुत्तर होतो. आपण नाही म्हणत तुम्ही मागल्या वेळेस मला 15 दिवस गावाला बोलवलं होतं म्हणून, नाही म्हणता येत ना. क्लिअर आहे की त्यासाठी तुम्हाला आत्ताच क्लिअर असलं पाहिजे. आणि अभ्यास तर किती करावा तर त्याच्यासाठी लिमिट तर नाहीच आहे माझ्याकडं. पण
जो अभ्यास करणार आहे तो मन लावून करा आणि मनाचं जास्त ऐकू नका. मन 5-10 मिनटं एकदम शांत राहतं, त्याच्यानंतर परत विचार सुरू होतात. आणि सगळ्यात एक मला एक सांगायचं होतं की वाचनाचं स्पीड खूप पाहिजे. त्याचा डबल फायदा होतो. एक तर रिव्हिजन फास्ट होती आणि पेपर सोडवताना खूप फायदा होतो. पण ते वाचनाचं स्पीड ज्यावेळेस स्पीडनी वाचताल त्यावेळेस तुम्हाला समजणार नाही. तर ते डबल वाचा, तोच मुद्दा डबल वाचा, पण स्पीडनीच वाचा, स्लो करू नका. जितकं स्लो होताल तितके माइंडमध्ये सायकोलॉजी म्हणजे दुसरे विचार येत राहतात आणि मग डायव्हर्ट होता. मग पान पलटलं, पुस्तक संपलं तरी कळत नाही. तर हे गोष्टी मायनर आहेत की अभ्यास हा सकाळ ते संध्याकाळपर्यंत करा. आता अभ्यासाचं काळ आहे, पेपर संपले तुम्ही 2 तास 4 तास करा, पण पेपरच्या आधी मला वाटतं आता हे जे 40 दिवस काळ आहे तर अनलिमिटेड अभ्यास करा. कारण तुम्ही 1 वर्ष लवकर पास झाले तर ऑफिसमध्ये लय मजा असते. मी 5 दिवस अनुभवतोय, खूप मजा असते. तर मला वाटतं अधिक वेळ नाही, सरांना नक्कीच, पुढील नक्कीच. प्रश्नाचा सरांनी विनंती त्यांची करतो. स्ट्रॅटेजी तर नाही सांगितली, पण बूस्टर डोस मात्र तुम्हाला चांगला दिलेला आहे. निश्चितच काही गोष्टी अजून सरांकडून जाणून घेणार आहोत. परंतु सर आत्ता 40 दिवस राहिलेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो, परंतु परीक्षेच्या टायमिंगला आठवत नाही, किंवा परीक्षा 4 वर्ष अभ्यास केलेला असतो पण परीक्षेच्या टायमिंगला सिलेबस कव्हर झालाच नाही, अशी मानसिकता प्रत्येकाची असते. काय आता नेमकं या उरलेल्या दिवसात काय थोडक्यात सांगा, काय वाचलं पाहिजेत, कुठल्या पॉईंटवरती भर दिला पाहिजेत? हे अभ्यासाच्या दृष्टीने एक मार्क महत्त्वाचा आहे. बघा, जे पहिला येणारा असेल तरी त्याला वाचलं नाही असंच वाटणार आहे, बरोबर. तर पण एवढं मला सांगायचं आहे की जेव्हा आपण अभ्यास करतो ना त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि मग त्याच्या रिलेटेड आपलं मटेरियल. एवढं जर कंप्लीट झालं व्यवस्थित तर ते अभ्यास झाला असं समजायचं खरं तर. ओके, म्हणजे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन कुठलीही घेतली, आता जर राज्यसभेचा तुम्ही पेपर सोडवला असाल, ओके, तर तुम्हाला जर वाटलं की यार आपल्या जे काय पट्टीमधला प्रश्न आलेले आहेत, समजा हिस्ट्रीमध्ये समजा एन्शियंट मिडियल सोडून जर मॉडर्नवर आलेले असतील किंवा जसं आपल्या महाराष्ट्र हिस्ट्रीवर आलेले असतील आणि महाराष्ट्र हिस्ट्रीचा आपण चांगला अभ्यास केलेला असेल, त्याची प्रश्न आपला जमलीत का आता बघायला पाहिजे, बरोबर आहे ना. पण ते थोडंसं प्रश्न खूपच म्हणजे काही आउट ऑफ बॉक्स विचारलेले आहेत, मग ते कोणालाही येणार नाहीत. ते तशी 2 पैसे आहेत का 2 आणे आहेत हा प्रश्न पहिला निर्माण होतो, बरोबर ना. मग अशी नाही आले तरी चालतील, म्हणजे जी प्रश्न सगळ्यांनाच यायला पाहिजेत, आता दलित मित्र यायला पाहिजे, म्हणजे जे बेसिकली प्रश्न यायला पाहिजे अशी यायलाच पाहिजे. तर मी हे सांगतो की आता जर समजा असं कोणाला होत असेल की आपला अभ्यास झाला नाही वगैरे निगेटिव्ह फील होत असेल तर ते पहिलं डोक्यातून काढून टाका. सगळ्यांनाच असं वाटतंय, म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की यार आपला अभ्यास झाला नाही. अजूनही आपल्याकडं 40 दिवस आहेत. मी तर म्हणतोय 40 दिवसामध्ये आता प्रत्येकाने चित्र रिव्हिजन करून म्हणजे प्रत्येकाचंच 1-2-3 वेळेस तरी वाचलं झालेलं असेल, बरोबर ना, सगळ्यांचंच झालंय ना. मग आता फक्त एकच लक्षात, कधीतरी वाचला असेल ना, मागच्या 2 वर्षाखाली तरी वाचला असेल, 1 वर्षाखाली तरी वाचला असेल, बरोबर ना, वाचलाय का नाही. हां, मग आता काय करायचं की कुठंतरी ते प्रश्न आला की बरोबर आठवतो, वाचलेलं असेल तर आठवतो, वाचलेलंच नसलं एखादा प्रश्न तर आठवत नाही, हे सत्य आहे. मग आता काय करायचं बाबा की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पहिलं ते डोक्यातून काढून टाकायचं कुठली की आठवत नाही ही गोष्ट. दुसरी गोष्ट काय करायचं, जे आहे पहिलं स्वतःला कॉन्फिडंट ठेवायचं की यार आपल्याला आता काय ये परीक्षा काढायची आहे म्हणजे काढायचीच आहे आणि ज्या गोष्टीवर प्रश्न येतात ते मला सोडायचं नाही. म्हणून काय करायचं, क्वेश्चन थ्रो रिव्हिजन करायचं 40 दिवस. पण मी पुन्हा बोलतोय याच्यावरच, मी क्वेश्चनवर जास्त का भर देतोय कळतंय ना तुम्हाला, की क्वेश्चन थ्रो रिव्हिजन करायचं. तुम्ही असा मला एकही पॉलिटीचा क्वेश्चन दाखवा एकात दुसरा सोडला तर सगळी प्रश्न प्रिव्हियस इयरला त्या पॉईंटवर आलेली आहेत, बरोबर का चूक, बरोबर आहे. बघून काढून बघा तुम्ही. इवन जॉग्रफीचेही प्रश्न जवळजवळ 8 ते 10 प्रश्न हे रिपीटेड आहेत, म्हणजे त्या पॉईंटवर प्रश्न आलेला आहे पहिलं. आता जनरली मानवी भूगोलाचा जनक हे कार्ड रिलर आहेत ना, रिटर, बरोबर ना. पण ते फ्रेंच मला वाटते त्यांनी विचारलं तिथं. आता काय बघा, त्याच्यानंतर तेजोमय परिकल्पना वगैरे हे पहिलं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अशी बरीच प्रश्न आहेत की जे रिपीटेड आहेत. मग पहिलं रिपीटेड प्रश्न म्हणजे रिपीट येतात म्हणून करायचं नाही, तर क्वेश्चन कसं टॅकल करायचं बाबा. म्हणजे समजा एखादा विचारलं अ ब क ड, बरं खालील विधाने विचारात घ्या, अ ब क ड आहेत. मग पहिलं अ जर आपला चुकीचं आहे असं सापडलं तर मग ब क ड वाचत बसू नका, बरोबर ना. का वाचायची गरज आहे, जर अ चुकीचा असेल तर खाली यायचं, अ ब क बरोबर खाली दिलेले असते. मग जर 3 पर्यायात अ असेल तर ते पहिलंच ते तुमचं उत्तर डिरेक्टली निघेल ना. म्हणजे ज्या वेळेस बरोबर विचारतात, ज्यावेळेस चुकीचा एखादा सेंटेन्स सापडतो डिरेक्ट इलिमिनेट करायचं. म्हणजे असे जे काय प्रश्न सोडवताना ट्रिक्स सापडतात ते लिहून ठेवा आताच. म्हणजे परीक्षेमध्ये आपण काय प्रेशर असल्यामुळं ते लक्षात येत नाही, ते पुन्हा पुन्हा बघितलं तरच लक्षात येईल हे. आणि
लेस निगेटिव्ह आणि लेस पॉझिटिव्ह मी तुम्हाला थोडंसं म्हणजे कशासाठी सांगतोय की सरांनी मला सांगितलं की एवढ्या दिवसामध्ये नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून प्रेशर येणार नाही किंवा आपला रिझल्ट अभ्यास प्रत्येकाचा झालेला आहे तर स्ट्रेस कधी येणार नाही जर असं केलात तर. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जर आता राज्यसेवेलाही बघितलात तर किती प्रश्नाच्या पर्यायामध्ये वरील सर्व होतं आणि किती प्रश्नाची उत्तरं वरील सर्व आहेत. म्हणजे हे सांगायला नाही पाहिजे इथं बसून, बरोबर, पण किती प्रश्नाचे आहेत. म्हणजे जिथं काहीच येत नाही आणि कुठल्याही प्रकारचं ऐकल्यासारखं वाटत नाही, जेव्हा बरोबर विचारते ना, मी इथूनच सांगतोय तुम्हाला, जिथं बरोबर बसा मॅडम बसा, जिथं बरोबर विचारते बघा, लेस निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ही सेंटेन्स लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. ज्यावेळेस तुम्हाला खालील विधानं कोणतं बरोबर आहे असं विचारतं, बरोबर आहे, तर त्यावेळेस जर काहीच येत नसेल, अ ब क बरोबर, ब क ड बरोबर, अ ब ड बरोबर, वरील सर्व बरोबर, काहीच कळत नसेल तर वरील सर्व करायचं. म्हणजे पॉझिटिव्ह विचारलं तेव्हा तुम्ही अशी करून बघा ना. म्हणजे मी काय म्हणतोय, सोडूनच टाकणार आहे काय म्हणजे काय फरक पडणार आहे का? असंही समजा 10 प्रश्न आहेत, आपण सोडूनच टाकणार आहेत, त्यापैकी 10 पैकी किती नाही म्हणला तरी 5 ते 6 बरोबर येतीलच. 5 तरी येतील. 3 आले तरी आपण प्लसमध्ये राहतो, 3-4 आले प्लसमध्ये राहतो का नाही. आणि लेस निगेटिव्ह म्हणजे काय, खालील पैकी कोणतं अयोग्य विधान आहे. आणि जे लेस म्हणजे सगळ्यात कमी निगेटिव्ह कोणतं वाटतंय, यापैकी नसेल ना तर यापैकी नाही म्हणून करा, बरोबर ना. म्हणजे अशी उत्तरं आहेत, आत्ताही तुम्ही काढून बघा, बरोबर ना. प्रश्न आहेत असे प्रत्येक पेपरमध्ये आणि सगळ्यांनीच वापरत असाल तुम्ही, पण तरी पण ज्यांना माहिती नाही त्यांनी अशा गोष्टीचा वापर केला पाहिजे. आणि ज्यावेळेस प्रथमतः कुठली गोष्ट करण्यात आलेली आहे तर एकच उत्तर असतं, बरोबर ना. प्रथमतः असेल तर म्हणजे केवळ प्रथमतः अशी काही वापरले असतील कीवर्ड्स, म्हणजे हे तुम्हाला लगेच सगळे नाही सांगू शकणार मी. जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवताना त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवायला पाहिजे. म्हणजे जोड्याजुळा आपण सोडवतोय तर जोड्याजुळा सोडवताना नेमकं की बाबा एकावरून जर उत्तर येत असेल, म्हणजे जनरली काय करतात की पहिल्याचं उत्तर बरोबरच देतात, ते 2-3 पर्यायावर देतात. म्हणजे कसं असते, जोड्याजुळा सोडवायचं असेल ना तर ज्याचे प्रश्नाची उत्तरं सारखी आहेत, तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे ते, ज्यांनी प्रश्न सोडले त्यांना कळत असेल, एक दिला असेल ते त्यापैकीच उत्तर असते, बरोबर ना. तुम्ही काढून बघा ना, आत्ताही तुम्ही मागचा पेपर काढा, आत्ताचाही पेपर काढा. जर काही माहिती नसेल तर म्हणतोय, आणि जर माहिती असेल तर डिरेक्टली एकावरून जर उत्तर येत असेल तर बाकीचे 3 पर्याय बघण्यात वेळ घालू नका, याच्यामुळं पेपर कव्हर होत नाही. म्हणजे पेपर जर वेळ पुरायचा असेल, जर एकावरून प्रश्न उत्तर येत असेल, कन्फर्म माहिती असेल तर त्याच्यावरून उत्तर टिक करा, म्हणजे बाकीच्याला तो वेळ उरेल, बरोबर, पुरेल. तुम्हाला कळालं का. म्हणून प्रश्न सोडवताना जास्तीत जास्त भर प्रश्नावर दिलं पाहिजे, त्याच्यावरून तुमचा कॉन्फिडन्स निर्माण होईल. आणि आता काय वाचलं पाहिजे की सर माझं खूप राहिलेलं आहे, तर खूप राहिलेलं नाही, खूप कमी राहिलेलं आहे. मी सांगतोय तुम्हाला खूप कमी राहिलेलं आहे. म्हणून मी पुनश्च सांगतो की सायन्स असेल तर सायन्सला मी पुनश्च टॉपिक सांगून टाकतो तुम्हाला. तर प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण असेल, रोग असेल, त्यानंतर पोषणमान असेल, त्यानंतर काय तुमचं ग्रंथी व संप्रेरक असतील, मग खाली पेशी वगैरे वाचा वाटलं तर वाचा नाही, म्हणजे जेवढ्या बी संस्था आहेत ते वाचा वाटले वाचा नाही तर वाचू नका. प्रकाश असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, ओके, लाईट, इलेक्ट्रिसिटी आणि साऊंड हे बघितलं पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये पिरियडिक टेबल संबंधित प्रश्न बघितले पाहिजे, ओके. त्यानंतर ॲसिड बेस बघितलं पाहिजे आणि कार्बन टॉपिक बघितला पाहिजे. म्हणजे काय कळतं ना मी बोलतोय ते, म्हणजे याच्यावर प्रश्न असतात म्हणजे असतात, ही शुअर आहे. आणि कुठली धातू आणि धातुके, म्हणजे एवढी जर केलात आपण तर किती झाली हो टॉपिक, हे जास्तीत जास्त 10 ते 11 या टॉपिकला मॅक्झिमम रिव्हिजन करा. सायन्स गेलं तुमचं, मग जॉग्रफीला बघितलात तर लोकसंख्येवर प्रश्न फिक्सली असतो, महाराष्ट्र लोकसंख्या किंवा भारत लोकसंख्या दोन्ही पण. आणि म्हणजे मी काय सांगतो की प्रेशर का क्रिएट होतोय तुमच्यावर, तुम्ही सगळंच वाचत बसताय, बरोबर ना. प्रत्येकाला काय वाटतं की यार आपलं हे राहिलेलं आहे, त्याच्यावर काय आला तर कसं करू, मग त्यामुळं पहिले हे परफेक्ट करा. 10 दिवस लागो, 15 दिवस लागो, एवढं परफेक्ट करा. याच्यावर 2, 3, 4 रिव्हिजन कंटिन्युअसली टाका आणि याच्यावरलेच प्रश्न सोडवा. आणि जेव्हा तुमचं असं एकदम असं कुठलंही विचारलं, कोणालाही सांगायचं अरे हे बघ मला याच्यातलं विचार, तुला 10 रुपये देतो म्हणायचं, काही मला नाही आलं तर. आणि तेवढं कॉन्फिडन्स ठेवायचं, गेले तर गेले 10 रुपये, पण अभ्यास तरी होतो. 10 रुपये नाही तर 5 रुपये द्या, बरोबर, 2 रुपये द्या, म्हणजे जेवढ्या आपल्याप्रमाणे. पण शरत हारलीच चालेल, प्रामाणिकताही ठेवा द्या, बरं का. नाही आलं तरी एक कुठं तुला म्हणलो रे जाऊ दे कुठं देतो, असं नाही करायचं, कळलं. म्हणजे शरत लावायची, नाही तर चहा तरी पाहिजे तो म्हणायचं तुला, हे होऊ शकतं. नाही असं पण चहा पाहिजे त्याला माहीत असते सर, त्यामुळं ते तेवढं रिस्क घेत नाही तिथं. त्यामुळं असं ते मला एक दिवस पाजवते, मी त्याला पाजवतो, आणि संडेला ते मला खाऊ घालते, मी त्याला खाऊ घालतो म्हणतात. त्यामुळं खाण्यावर लावू नका, मला माहीत आहे तुम्ही खाणं कोणाच तरी सोबत जाणार, बरोबर. म्हणून म्हणजे मला हे सांगायचं आहे, बी सिरियसली. मला जास्त जनरली मी सिरियसली का बोलतोय की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक मोमेंटमध्ये
अभ्यासाचं डिस्कशन असलं पाहिजे. जेव्हा आपण बाहेर पडतो, जर तुम्हाला घरी गेलात एकदा तुम्हाला एन्जॉय करायचं तर करा, बिनधास्त तुम्ही काय तुम्हाला फोनवर बोलायचं, आईशी बोलायचं आहे किंवा कुणाशी बोलायचं तर बोलून घ्या. पण जेव्हा आपण तिथं येतो, अभ्यासिकेमध्ये येतो, अभ्यास करतो, 3 तास असो 4 तास असो, तो म्हणजे किमान 1 तासाला उठलं पाहिजे बरं का. 1 तास झाला की मग तुम्ही त्या जागेवरून उठलंच पाहिजे, कारण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. पुन्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताना तर एक 5 ते 6 प्रश्न सोडवली पाहिजे. का सोडली पाहिजे? कॉन्सन्ट्रेशन क्वेश्चनला लगेच लागतंय पण अभ्यासाला लागत नाही, बरोबर ना? लागत नाही. पण क्वेश्चन एक 5 सोडवायचे, मग त्याला बाजूला ठेवायचं आणि मग आपली रुटीन लागलेली असते आणि पुन्हा मग टॉपिक घ्यायचं. म्हणून जॉग्राफी मी तुम्हाला वाटलंच तर सगळ्यांना सर आपली जी काही वास्तवकट्ट्याची काही सुविधा आहे का की ज्याच्यावर मी सगळे टॉपिक टाकतो तुम्हाला सगळ्यांना. ओके, सगळे टॉपिक टाकतो. त्या टाकता येतील. टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्या, मॅक्झिमम भर द्या. मी काय म्हणतोय, त्या टॉपिकच्या 90% प्रश्न बाहेर येणार नाही याची शाश्वती मी देतो. कळलं का? मी या सगळ्यांसमोर बोलतोय, यांच्याकडे रेकॉर्ड पण होतं हे, बरोबर? तर ते उद्या मला धरतील, तुम्ही म्हणला होतात पोरांना, बरोबर? लाईव्ह चालू आहे. हा तेच ना. आणि काय होतंय की हे सांगतोय म्हणजे याचा अर्थ हे आहे की मी काहीतरी त्यावर अभ्यास केला असेल, बरोबर? की पूर्ण करूनच मी तुमच्यासमोर बोलतोय. म्हणून क्वेश्चन सोडवताना जे काय ट्रिक्स, रोज तुम्ही डायरी मेंटेन करा, रोज आपण काय केलं ते बघा आणि सोडवताना प्रश्न जे काय ट्रिक्स डेव्हलप होतात ते लिहून ठेवा. प्रत्येक दिवशी कोण कोण डायरी मेंटेन करतो खरं सांगा? खरंच करा. आणि अशा लोकांना येडं समजतात बरं का, पण हीच सगळ्यात हुशार असतात. म्हणजे ज्यांनी ठेवतात ना त्यांना कळतंय, अरे आज आपण काहीच केलं नाही, आज आपण केले 100 रुपये खर्च केले, 500 रुपये खर्च केले, पण अभ्यास तर काहीच नाही. आपल्या घरी कितीही श्रीमंती असो मित्रांनो, ते तुम्हाला कोणाकोणाला पैशाची पण व्हॅल्यू नसेल, पण श्रीमंती जरी असली तरी ती आपली पैसे नाहीत. खरं आहे का? म्हणून आपल्या पैशावर म्हणजे आपण जेव्हा कमवतो ना त्याचं एक वेगळं महत्त्व असतं, एक वेगळा आनंद असतो. पैसाच नाही तर जेव्हा तुम्ही एक लागलात ना, ते एक म्हणजे तुम्हाला कोणी बोलण्याची अधिकारच नसतो कोणाला. आज बोलू द्या ना, कोणाला ज्याला बोलायचं त्याला बोलू द्या, मित्र बोलू द्या, पाहुणे बोलू द्या, काही बोलू द्या. सर जसं म्हणलेले आत्ता, बरोबर ना, की कोणी बोलायला लागते. म्हणजे कोणी बोलवलं असेल तुम्हाला तर गावाकडे या वगैरे, हे तुमचा अधिकार आहे. असं की बाबा मी म्हणतोय सर की एक वेळेस गावाकडे गेलं बी पाहिजे. म्हणजे आता 40 दिवस आहे ठीक आहे, पण जेव्हा 2 ते 3 महिने असतात गावाकडे गेल्यानंतर जेवढी एनर्जी येते ना तेवढी कधीच येत नाही. जेव्हा आपण गावाकडे जाऊन येतो ना, जेव्हा आईला वडिलाला काम करताना बघतो, प्रत्यक्षात त्यांच्या म्हणजे डोळ्यामध्ये खरंच आपण बघतो की अरे त्याचे काय भावना आहेत. लोकांचे जेव्हा गाराने ऐकतो आपण की कोण काय म्हणतंय, त्यानंतर इतका म्हणजे आपल्या रक्तामध्ये इतकं पॉवर भरतं ना की अरे यार आता काय खरं नाही. आणि 8-10 दिवस 15 दिवस एवढा जोरदार अभ्यास होतो. खरं आहे का हो? असं होतंय का? आणि व्हायलाच पाहिजे निश्चिंत. म्हणून आत्ता करताना मी टॉपिक पाठवतो, त्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्या. त्या टॉपिकवरले सगळी प्रश्न सोडवा, प्रत्येकाने सगळी प्रश्न सोडवा. प्रश्न हे बघा, आता बऱ्याच जणांना वाटतंय बरं का की आपलं वाचन खूप राहिलं आहे, प्रश्न सोडवायच नाही. प्रश्नाशिवाय ही ऑब्जेक्टिव्ह मेथड आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे मित्रांनो. आपण प्रश्नाशिवाय इतक्या सिली मिस्टेक करून बसतो की साधे प्रश्न चुकतात. त्यामुळे एका दिवशी किमान 200 ते 250 प्रश्न सोडवली पाहिजे, म्हणजे सोडवलीच पाहिजे. ओके, आणि ते 250 प्रश्न एकाच विषयाचे सोडवायचे नाही. जर तुम्हाला वाटलं ना प्रश्न खूप आहेत, सर तुम्ही 21 लय प्रश्न दिले हो सर, आता बघा 40 दिवसात काय म्हणजे आमचं काय खरं नाही, तर 17पर्यंत सोडवा, 15पर्यंत सोडवा. म्हणजे 2022 पासून प्रश्न आहेत ना, 22 पासून 16-17पर्यंत सोडवा. म्हणजे आपली मेंटली आपण प्रिपेअर झालं पाहिजे यासाठी प्रश्न सोडवायचे आहेत. कळत आहे का? ओके, त्यानंतर मग बाकीचे सोडवा टाईम मिळाला तर त्या टॉपिकचे, पण मॅक्झिमम टॉपिक कव्हर करा, मला हे म्हणायचं मॅक्झिमम टॉपिक. म्हणून प्रश्न जर प्रिव्हियस इयरची सगळी डोक्यात असतील तर वाचताना जे काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय वाचण्याचा, ते तुमचा व्हलिया बदलतो, चेंज होतो, माइंड चेंज होतोय वाचण्याचं. ओके, तर जर अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर सर त्यांच्याकडून आपण प्रश्न घेऊ. नक्कीच. अजून एक 2-3 प्रश्न आहेत, ते झाल्याच्या नंतर माईक विद्यार्थ्यांमध्ये जाणार आहे, कारण तुम्ही माझे खूप प्रश्न कमी केलेत, तेव्हा लवकर माईक जाईल तिकडे. सर तुम्ही 11 प्रिलिम दिले ना? हो. 11 म्हणजे अनुभव चांगला आहे फेल होण्याचा. ना पास होण्याचा पास म्हणजे प्रिलिम पास होत होते तुम्ही? रेशो 90%. अरे बापरे, क्या बात आहे. आता मग तुमच्याकडून हा प्रश्न म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की अभ्यास भरपूर असतो विद्यार्थ्यांचा, पेपर मग देऊन बाहेर आल्याच्या नंतर 90% प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना येत असतात, पण पेपरमध्ये चुकून येतात. काय नेमकी 1 तासात कशा पद्धतीने मानसिकता ठेवली पाहिजे जेणेकरून प्रश्नांची उत्तरं चुकणार नाहीत? सरांनी जसं सांगितलं सिली मिस्टेक होतात, सिली मिस्टेक होणार नाहीत. आणि मेंटली बरेच विद्यार्थी असे असतात की पेपरला गेल्याच्या नंतर त्यांच्या हाताला घाम येतो, त्यांच्या हातात पेन राहत नाही, हात थरथर कापरतात, हार्टबीट वाढतात. काय कशा पद्धतीने तो 1 तास हँडल केला पाहिजे? सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचा हा मूलभूत गाभा आहे. हाच सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन. आणि हे जे बसलात पास नापास याच्यावर ठरतं. पुस्तकं सगळे वाचतात, सिलेबस सगळ्यांना माहिती आहे, पण तो दिवस कसा घालायचा.
आणि आदल्या रात्री झोप लागणार नाही गृहीत धरायचं. 2 वाजतील 3 वाजतील होऊ शकतं, कदाचित सकाळी तसंच जावं लागू शकतं. आम्ही गेलं आहे, तुम्हाला बी होऊ शकतं कोणाला अतिप्रेशर असेल तर. ते पहिल्या फेजमध्ये होतं. एकदा नापास व्हायची सवय लागली की मग टेन्शन कमी होतं. पण पहिली प्री देत असाल तर खूप ते प्रेशर असतं. आम्ही बघितलं, आमचे म्हणजे व्हायब्रेशन होतं, डायरेक्ट शरीर व्हायब्रेशन होतं, असं पेन असं थर कापतो. हे खरं आहे. पण याच्यात बदल कसा घडतो, जर तुमचं रिडिंग स्पीड चांगलं असेल, आणि ते रिडिंग स्पीड कधी चांगलं आहे, भाषा पुस्तकाची वेगळी आहे आणि पेपरची वेगळी आहे. हे तुमच्या लक्षात येत नाही, नंतर लक्षात येतं की आपण चॅप्टर तोच वाचला आहे, नॉलेज तेच आहे, फक्त आपल्याला तिथं का समजलं नाही, तर फक्त शब्द बदलून येतात. आणि हे शब्द क्लिअर कधी होतील, हे शब्द क्लिअर तेव्हाच होतील जेव्हा 22 2012पर्यंतचे जो क्वेश्चन सेट आहे लेटेस्टपासून, 12 22कडे वाचताना एनर्जी कमी होत जाईल, 22 12कडे जाताना लेटेस्ट क्वेश्चन फोकस जास्त होईल. आणि जर क्वेश्चन वन हँड असेल तर पेपर लिहून घ्या, कवर होतो. पण तुम्ही फक्त क्वेश्चन सोडवले, क्वेश्चन एकदा सोडवले, विषय संपला, मी सोडवले होते सर मागल्या वर्षी, आता गरज नाही, असं नको. ह्या 40 दिवसात क्वेश्चनला पण एक रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि क्वेश्चन कोणते, मला स्टे करायची म्हणून फक्त स्टेची नाही, मला PSI करायचं म्हणून PSIचं नाही. तर आयोगाने ज्या सिलेबसला धरून, म्हणजे HRDची सोडायची गरज नाही. नाही तर काही लोक म्हणते ना, आता सगळेच सांगितले म्हणजे HRD पण सोडवायचे, तर HRD पण नको. जे आपल्या कंबाईनला आले, जे सिलेबसला दिसतोय, जे चॅप्टर आहे, मग तो फॉरेस्टला विचारू द्या, इंजिनिअरिंगला असू द्या, किंवा कंबाईनला असू द्या, किंवा राज्यसेवा मेन्सला असू द्या, तर पाहणं आणि त्या क्वेश्चनवर हँड घेणं. ती जर भाषा कळली तर पेपरमध्ये एकदम तुम्ही इझिली स्पीड येतं तुम्हाला. आणि ते जर स्पीड आलं तर पेपर कवर होतो. पेपरचं दुसरा एक फॅक्ट अशी आहे की पहिल्या 30 मिनिटात चांगली एनर्जी टिकते, दुसऱ्या 30 मिनिटात व्हायब्रेशन, पेन खाली पडला, गोल चुकला, खालीवर झाला, मला कळलंच नाही, बरेच राहिले, हे प्रश्न सतावतात आणि त्याने आणखीनच वेग मर्यादा येते. तर पहिल्या 30 मिनिटात जर तुमची अपेक्षा 50 क्वेश्चनची असेल तर तुम्ही नापास आहे. पहिल्या 30 मिनिटात तुमची 70ची अपेक्षा पाहिजे, आणि त्याच दृष्टीने प्रयत्न केला. बरं, कारण विथ रूल येतो की पहिल्या 30 मिनिटात जेवढं स्पीड घेऊ शकतात दुसऱ्या 30 मिनिटात तेवढं नाही घेऊ शकत, कारण शेवटला व्हायब्रेशन होणार आहे, व्हायबल होणार आहे, हे गृहीत आहे. मग तुम्ही पहिल्या 30 मिनिटात 70पर्यंत जर गेले तर तुम्हाला हायच वाटणार, हाय झालं आपलं, मग पुढले 30 मिनिट आणखीन बर्डन खाली येणार. पण ते कधी, पहिल्या मिनिटापासून तुम्हाला हे माहीत पाहिजे, स्पीड पाहिजे आपल्याला. एक चुकलं तरी माफ, 2 चुकले तरी माफ, पण मी स्पीड कमी नाही करणार. स्पीड कमी केलं की तुम्ही नापास झाले. कारण बरेच मुलं 60 अटेम्प्ट करून येतात आणि 55 मार्काची अपेक्षा ठेवतात. सर तुम्हाला काय बरोबर वाटतं? म्हणजे नाही शक्य ते. 60 पैकी 55 ते म्हणजे पूर्वीचे लोक आईन्स्टाईन वगैरे असलं माहीत नाही, आमच्या ह्याच्याने शक्य नाही. मग ते मेंटेन करण्यासाठी जो सकाळी जर तुम्ही गेले तर कोणाला घेऊन जाऊ नये, कोणाच्या सोबतही जाऊ नये. एकदा गेले हॉलमध्ये इकडे तिकडे पाहायचं नाही, पेपर झाले हो पहा, म्हणजे पाहू नये. कारण नको व्हायबल व्हायला, आपलं एवढं वर्षानुवर्ष कष्ट त्याच्यावर लावले, आयुष्यात डावं लावतो आपण. हे क्षेत्र खूप म्हणजे आता तुम्हाला काय माहीत आहे नाही, मला माहीत नाही, पण जेव्हा जेव्हा माणूस तिथं येतो ना तेव्हा आयुष्य डावावं लागतं. म्हणजे काय म्हणतात, या पृथ्वीत आलो, या MPC करायला चालते का काय, असं बी कधी कधी वाटतं. म्हणजे डावावं लागतं. बघा तुम्ही जसं सिनियर होताल तसं 30कडे गेलं ना माणूस तर स्वतःच रात्री उठून बसतो. म्हणजे फॅक्ट आहे. ते 3 वाजता जागी येते, अरे काय करायचं, काय वास्तव आहे, खरं वास्तव हे. म्हणजे आणि मग ते की तुम्ही जरा क्वेश्चनचं जर चांगलं तुम्हाला रिव्हिजन असेल, सोडू एकदा नाही 2-3 बऱ्या रिव्हिजन करा. ह्या 40 दिवसात 2दा-3दा तरी वाचून गेला पाहिजे तो क्वेश्चन लेटेस्टमध्ये. म्हणजे एक ट्रेंड आहे 22ला. जर आता इतिहासाचं बघा, 20च्या नंतर इतिहास असा, म्हणजे कुदळे सरांच्या त्या म्हणतात ना, ते भाषेत आता ते मला आठवना, पण इतिहासाचं जो मेन होते ना ते ठोकळ ते बाजूला काढलेत. म्हणजे फुलेंचे जसे की ते खाली म्हणजे जे बारीकाली व्यक्ती येतं त्यांच्यावर पण क्वेश्चन यायला लागलेत. कृष्णाजी भालेकर किंवा लोखंडे याच्या खाली खाली यायला लागले. म्हणजे आणि शाहू फुले आंबेडकर हे फक्त राजकारण्यांसाठी नाही, आपल्यासाठी पण आहेत. शुअर एक क्वेश्चन म्हणजे हे सरांनी जे सांगितलं ना, ज्याची वेळ ते येतेच. शाहू फुले आंबेडकर यांच्यापैकी एक क्वेश्चन असणार म्हणजे असणार, कदाचित 2-3 येतील पण येणार. यांच्याशिवाय परीक्षा किंवा महाराष्ट्र परिपूर्ण होत नाही. तर हे जो गाभा आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि ही एकदा आता पेपरचं आपण जे म्हणत होतो ते मॅथ रिजनिंग कधीच सुरुवातीला घेऊ नका, कितीही मास्टर असू द्या. प्लस दुसरा कोणाची ॲलर्जी असते, मला सायन्सची ॲलर्जी होती, मी सायन्स कधीच नाही घेत. स्किप झालं तरी चाललं, पण पहिल्या सुरुवातीला आलं तरी घेतलं नाही.
माझं हँड पॉलिटीवर आहे तर मी पॉलिटीच घेणार, कारण माझा कॉन्फिडन्स डबल होणार आहे. कारण 10 क्वेश्चन पहिला 5-7 मिनटात टॅकल होतात, आता राहिले 90. म्हणजे एक कॅल्क्युलेशन फिरत राहतं, तुम्ही करूच नका, ते फिरत राहतं. जर दुसरं इकॉनॉमी असेल किंवा हिस्ट्री असेल जो सिक्वेन्सनी घ्या, फक्त सायन्स किंवा ज्याला जे अवघड वाटत असेल, कोणाला इकॉनॉमीची भीती वाटते ती मागे ठेवा, कारण शेवटला जरी चुकलं तर ती तसाही विषय येणार नव्हता. पण हा जे येणार आहे त्याच्यात चुकला नाही पाहिजे. आणि एक गोल सगळ्यांनी माफ करा, एक जास्त नाही, खालीवर होऊ शकतो, 3चा 4 मारायचा होता, 4ला 5 मारायचा होता, काहीतरी होऊ शकतो. एक चूक तिथंच माफ करायची, झाली ठीक आहे, त्याचं लय बर्डन घ्यायचं नाही. आता माझं एक चुकला म्हणजे मी अख्खा नापास झालो असं काही नाही, कारण अजून बरंच 99 शिल्लक आहेत. फक्त ते बर्डन जे काय येतं तर हे बर्डन आहे. आणि दुसरं की अपेक्षा सारखं 3 दिवस झालं ते पेपर असं चेहरा आपण डायरेक्ट पेपरचं इमॅजिनेशन येतं, तर ते हॉलला बसले 15 मिनटं आधीच तुम्ही दुसराच विषय चर्चेला आणायचा. 2 मनं असतात माणसाला, ते एकाला एक काउंटर करतात आणि तिथं जर चर्चा पहिलं मन दुसरं मन जर दुसऱ्याच विषयाचं करत असेल तर थोडंसं खाली येतं, म्हणजे जागेवर येतं. आणि जर तुम्ही तसं जर झालं तर स्पीड पहिल्या राऊंडला 70, दुसऱ्या राऊंडला 30. पहिले 70 आमची मेथड अशी होती, 70ला टिक करत जायचं, 32-33 मिनटात मला 100% खात्री आहे की 70 क्वेश्चन टिक होतात. त्यातला जो येत नाही त्याला पण टिक करायचं. काय पर्याय आहे त्याचा, काय वाटतंय, मी समजा 3 नंबर पर्याय बरोबर वाटतंय मला, पण मी शुअर नाही त्याच्यावर, तर त्याला 3 नंबरला तर टिक करायचंच, पण प्रश्नाला पण गोल करून ठेवायचं. का, ज्यावेळेस मी गोल करणार आहे त्यावेळेस मी ठरवणार की हा म्हणजे डाऊटफुल आहे, जर मला मारायचं आहे, माझा अटेम्प्ट लईच कमी वाटतोय, तर मी त्याला पण गोल करून पुढे जाणार. आणि जर नसेल माझा 80-90 होत असेल तर मी म्हणणार ते नको आता, कारण रिस्क घ्यायची, पण रिस्क फायदेशीर घेतली पाहिजे. रिस्क तर घ्यावाच लागेल, तुम्ही याच्यात पडली इथंच रिस्क आहे, पण नाही रिस्क आहे, कारण जागा मुलं सगळं रेशो बघून हा रिस्क आहे. कारण मला माहीत असतं मी नसती घेतली, पण माहीत नव्हतं रिस्क आहे म्हणून. पण मग हे जे म्हणतो ना आपण, आणि रिजनिंगचे 7 मारण्याचा किंवा 7 बरोबर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करा. रिजनिंग वगळून, म्हणजे बरेच मुलं असतात माझ्यासारखे की रिजनिंग वगळून पण पास व्हायचं असतं, तर ते शक्य होत नाही. ते कालांतराने लक्षात येतं, पण जर लवकर लक्षात आलं तर लवकर चांगलीच गोष्ट, 1 वर्ष लवकर पोस्ट भेटेल. रिजनिंगला 5-7 आणण्याचा प्रयत्न करा. कधी 14-15 आणून मी फक्त रिजनिंगवरच पास होईल हा पण भ्रम आहे, कारण तिथे गेल्यावर तो फुटतो. पण ते एक अनुभव घेण्यासाठी 1 वर्ष जातं, आणि ते जाऊ नये म्हणून हा कार्यक्रम आहे, बस. बाकी दुसरा काही येतो नाही. तुम्हालाही कळणार आहे काय करावं काय नाही करावं, पण त्यासाठी अनुभव घेऊन खूप, म्हणजे बरंच लग्न लांबण्यापेक्षा बरं की लवकर झालं तर. अगदी बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत, बारीक बारीक गोष्टी. तर ह्यानेच पेपर तुमचा कव्हर होईल, आणि पेपर तुम्हाला समाधानकारक वाटला पाहिजे, आणि पेपर नेहमी अवघड गेला पाहिजे. म्हणजे माझा अनुभव आहे, जो पेपर देऊन बाहेर येतो लय भारी होता 40च, कारण त्याला मर्म कळत नाही, कारण हा क्वेश्चन का विचारला, याच्यात काय त्याचे हिंट काय ठेवली असेल, किंवा पर्याय इलिमिनेशन कसे करावं. तो सरळ मारतो 3, आणि लई सोपा होता पेपर, लई सोपा होता. 30-35-40 आणि होतं हे क्लिअर आहे, समजून घ्यायचं आपण. लई सोपा गेला, तू 2-3 दिवस थांब, कळल. तर हे साध्या गोष्टी. आणि लोकांचं बर्डन घेणं बंद करा. पहिलं महत्त्वाचं म्हणजे त्याला इतके होते, ह्यो इतका हुशार होता, तो MBBS, तो डॉक्टर, ते इंजिनियर, काही फरक पडत नाही. मी बी एवाला होतो, पण 35मध्ये आलोच ना. म्हणजे काय असं नाही, विषय काही नाही, फरक पडत नाही. त्याच्यामुळं जोरात तयारी पाहिजे, फक्त मनाची. एक वास्तव कट्ट्यावरती चर्चा असल्यासारखं वाटतं आता सध्या. याच्या व्यतिरिक्त एक पॉईंट मी ॲड करेल. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्याच्या नंतर फोन येतात, सर परीक्षा पेपर देत असताना कुठेतरी नंबर चुकीचा झाला, कुठेतरी नंबर गोल करताना चुकला, परीक्षेचं नावच नाही टाकलं, सिग्नेचर राहिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ABCD जो कोड असतो तो कोड राहिला. ह्या चुका सर्रास विद्यार्थ्यांच्या होतात, आणि एकदा ही चूक झाली की तो मेंटली डिस्टर्ब होतो, आणि त्याचा पेपर कडे लक्ष नसतं, कारण त्याला भीती असते की आता काय होणार. याच्यामध्ये आयोगाने मध्ये एक घोषणापत्र काढलं, आणि बरेच मोठे एक 8-10 पॉईंटचे एक घोषणापत्र काढलं होतं, आणि त्याच्यात प्रत्येक पॉईंटमध्ये हे सांगितलं होतं की चुका कशा टाळायच्या. फक्त एकच लक्षात ठेवा, बाकी मी वास्तव कट्ट्यावरती सेपरेट एक व्हिडिओ टाकेल की त्या चुका कशा अवॉइड करायच्या. एकच लक्षात ठेवा, आपला जो ABCD कोड असतो पेपरचा, तो पेपर जर चुकला तर तुम्हाला कोणीच पास करू शकत नाही, बाकी कुठलीही चूक होऊ द्या. फक्त एक लक्षात ठेवा सध्या की पेपरमध्ये ABCD कोड चुकून देऊ नका किंवा टाकायचा विसरू नका. ही मेजर चूक आहे, आणि याच्यामुळेच फक्त तुमचा पेपर चेक होऊ शकत नाही, बाकी इतर गोष्टींमुळे चेक होऊ शकतो. त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ आपण नंतर टाकूयात. सर, तुम्ही बोलता बोलले की पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना इलिमिनेशन,
म्हणजे विद्यार्थ्यांनी इलिमिनेशन मेथडचा वापर केला पाहिजे. तर ठीक आहे, पण हा इलिमिनेशनचा जो मेथड आहे, इलिमिनेशन मेथड तुम्ही जे सांगितले, कशा पद्धतीने इलिमिनेट केले पाहिजेत प्रश्न, हे विद्यार्थ्यांना सांगा. हॅलो, मला वाटत नाही की मी एवढा वेळ सगळा क्वेश्चनवरच बोललेला आहे, बरोबर ना? इतका वेळ जो बोलला आहे तो क्वेश्चनवरच बोललो आहे. तर क्वेश्चन सोडवताना मी पुनश्च एकदा बोलतोय की इलिमिनेशन मेथड म्हणजे विदाऊट नॉलेज नाही, माहिती पाहिजे, म्हणजे किमान माहिती पाहिजे. किमान माहितीच्या आधारावर आपण इलिमिनेट करू शकतो. पण प्रश्नाचे प्रकार आणि त्यानुसार इलिमिनेशन मेथड कशी वापरायची, आजपर्यंतची प्रश्न काढून बघायची की कशा प्रकारचे जोड्याजुळामध्ये आपण कशा प्रकारे प्रश्नाचं सामोरं गेलं पाहिजे. प्रत्येक प्रश्न आणि आजपर्यंत आयोगाने काय उत्तर दिलेलं आहे यानुसार मग स्वतःचे पॉईंट्स तयार करायचे. म्हणजे हे कधी फायदेशीर ठरतंय की ज्या वेळेस आपल्याला बघा, जेव्हा प्रश्नाचं उत्तर येतं आहे तिथं तर काय प्रॉब्लेमच नाही ना हो, प्रत्येकाला येतं आहे त्या ठिकाणी, तर मी काय सरळ सरळच तुम्ही उत्तर काढणार. पण जेव्हा आता समजा उदाहरणार्थ प्रश्न कुठले प्रकार असतात, सरळ एक स्टेटमेंटवर प्रश्न असते, बरोबर? तिथं इलिमिनेट काय करणार तुम्ही की सरळ तुम्हाला एखादं विचारलं की चला हे खालीलपैकी कोणतं कलम विधान परिषदेबद्दल आहे, विधान परिषद निर्माण करण्याचं, माहीतच पाहिजे का नाही? इथं कुठलाही पर्याय नाही, याला इलिमिनेट करण्याचं काय म्हणजे क्लोज पर्याय देत नाहीत. पण अशाही वेळेस इलिमिनेट करण्याचा एक ऑप्शन असतो की विधिमंडळ हे कुठल्या भागात आहे आणि कोणत्या कलमामध्ये त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, जे की कोणता ग्रुप आहे त्यांचा. समजा आता 143 विचारला असेल किंवा कुठलंही म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं, मग सर्वोच्च न्यायालयाचे कुठून कुठपर्यंत कलम आहेत, त्याच्या बाहेरचा एखादा आला तर आपण इलिमिनेट करू शकतो, किंवा त्याच्या रिलेटेड एखादं माहीत असेल तर इलिमिनेट करू शकतो आपण. पण आयोग आता असं करतंय की अगदी जवळचे क्लोज पर्याय देते, म्हणजे त्याच्या जवळचे सगळे देते. त्यामुळं असे जे काय प्रश्न आहेत ते कंपल्सरी माहितीच पाहिजे. जे काही फॅक्च्युअल विचारतात ते फॅक्च्युअल जास्तीत जास्त रिपीटेड असतात, किंवा मग काय ते जास्त वॉन्टेड प्रश्न असतात, ते माहीतच पाहिजे त्यामधली, कळालं का? म्हणून प्रश्नाची जी प्रकार आहेत प्रत्येक, आता समजा ABC पर्याय आहेत. ओके, ABC पर्यायामध्ये समजा जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवताना ABC मध्ये तुम्ही काढून बघा ना, आजपर्यंतचे प्रश्न काढून बघा, जिथं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आयोग काय करते की आकडेवारीमध्ये चुका करतंय असं सापडतं. बऱ्याच ठिकाणी आकडेवारीमध्ये, आता जे तुम्ही बघताय की आकडेवारीमध्ये चुका असतात. मग आता सर सांगितलेत म्हणून आता मी जर म्हणलोय असं की आकडेवारीमध्ये आपण सांगितलं वा चुका असतात, धरला प्रश्न चूक, तसं नका करू, बरोबर ना? तर तसं करत नाही आपण. तरी पण जेव्हा काही माहिती नसतंय आणि जर एखादा प्रश्न आउटस्टँडिंग म्हणजे जे काही आपण कधीच वाचण्याच्या आपल्या म्हणजे याच्यातलं आलेलं नाही, पट्ट्यातलं आलेलं नाही. उदाहरणार्थ एक वेळेस माहितीने एक लेफ्टी विचारलं होतं, 2014चा प्रश्न आहे का, 14 का 15चं, लेफ्टी कोण कोण आहे असा प्रश्न आला, बरोबर ना? म्हणजे कोणतं नाही का आहे असा प्रश्न आला होता. मग त्यापैकी मला वाटते वरील सर्व का वरीलपैकी नाही असा प्रश्न होता, म्हणजे वरील सर्वच होती ती. म्हणजे अशा वेळेस काय जवळपास सगळीच उत्तरं असतात, म्हणजे पॉझिटिव्हच आन्सर असते, म्हणजे त्या वरच्या स्टेटमेंटला पॉझिटिव्ह असते असं म्हणायचं. वर जर बरोबर विचारलं असेल तर बरोबर उत्तर असते, अयोग्य असेल तर अयोग्य असते. म्हणजे एक वेळेस मागच्या 2016 का 17 मध्ये विचारलं होतं की खालील कोणते साहित्य हे साहित्यात नोबेल मिळाले त्यांचं साहित्य दिलं होतं, कोणतं नाही असं विचारलं होतं, वरील सगळं होती, बरोबर ना? यापैकी नाही त्याचं उत्तर होतं. तुम्ही अशी काढून बघा ना, जे की अगदी डीप प्रश्न विचारतात ना, आणि त्यावेळेस ते मी पुनश्च सांगतो मोस्ट पॉझिटिव्ह आणि लेस निगेटिव्ह हे निवडलं पाहिजे प्रश्न. तुम्ही आत्ता सोडवताना ह्या पद्धती वापरा आणि प्रत्येक टाईपचा प्रश्न की ABCD असेल, ABC असेल, विधान कारण असेल. आता विधान कारणमध्ये आजपर्यंत जर प्रश्न विचारले असतील, आता मी 21,000 तुम्ही कुठलाही प्रश्न मला आत्ताही विचारला तर मी सांगू शकतो, हे स्पष्ट बोलतोय तुमच्यासमोर, बरोबर? मी अनेक वेळेस ते बघितलेलं आहे. मग विधान आणि कारणचे जवळजवळ जर 90 प्रश्न विचारले असतील किंवा 100 विचारले असतील तर 75 वेळेस प्रश्न ए व बी बरोबर आहे आणि ए हे बीचं कारण आहे, उत्तर आहे. म्हणजे हे जेव्हा आपण अभ्यास करतो ना, मॅक्सिमम क्वेश्चन जेव्हा आपण बघतो त्यावेळेस असं लक्षात येतंय की यार हे असं काहीतरी आहे. मग जेव्हा काहीच माहिती नसते तेव्हा हे असं लॉजिक आपल्याला फायदेशीर ठरतंय. ओके, आणि तरी पण प्रश्न सोडवताना पुनश्च सांगतोय, इलिमिनेशन मेथडला जर एकावरून प्रश्नाचं उत्तर येत असेल तर बाकीचे प्रश्न वाचत बसू नका, ज्याच्यावरून आपला काय होईल की टाईम आपला फुकटचा वेळ वाया जाईल. जोड्याजुळामध्ये असेल किंवा स्टेटमेंटमध्ये असेल किंवा तुमच्या अजून कशामध्ये की ABCD पर्याय असेल किंवा विधान कारण असेल. विधान कारण मात्र एखादा जरी चुकीचं सापडलं किंवा एखादं जरी चुकीचं सापडलं तर एकच उत्तर असते. विधान आणि कारणमध्ये काढून बघा ना तुम्ही, एक जरी चुकीचं सापडलं तर एकच उत्तर असते.
दुसरं असूच शकत नाही. खरं आहे का? खरं आहे ते. किंवा अ व ब बरोबरच म्हणतात, अ आणि ब बरोबरच म्हणतात आणि मग काय अ बरोबर खाली किंवा ब बरोबर म्हणतात, म्हणजे एकच उत्तर असतं ना. म्हणजे अशी प्रश्न सगळ्या टाईपची प्रश्न पहिलं बघायची आणि या उत्तरांना आयोग आत्तापर्यंत मॅक्झिमम काय उत्तर दिले हे एक जनरल स्ट्रॅटेजी तयार करून घ्यायची. याच्यामुळं कमीत कमी 5 ते 6 मार्क वाढतात मित्रांनो. आज जे तुम्ही आहात जिथल्या लेवलला, तुम्ही 40ला असाल तर 47ला जाता, 47ला असाल तर सरळ 52-55ला जात आहे. ओके. अभ्यास तर प्रत्येकाचाच असतो. इथं कोणीही टाईमपास करण्यासाठी आलेलं नसते. प्रत्येकाचं अभ्यास करतोच. पण ते अभ्यास करताना स्मार्ट स्टडी ज्याला म्हणतात, की जे अभ्यासाला पुन्हा पुन्हा प्रश्नावर जे बघणं, लक्ष देणं म्हणतात, ते प्रश्नावर लक्ष असलं पाहिजे. आणि कशावर, प्रत्येक टॉपिकमध्ये कोणकोणत्या पॉईंटवर प्रश्न येतात ते तेवढे मात्र कन्फर्म माहिती पाहिजे. जी आकडेवारी असेल किंवा स्टेटमेंट असेल किंवा एखादी कन्सेप्ट असेल, ती माहिती असली की त्यावर आपण कसं इलिमिनेट करू शकतो. कळालं का? जर कोणाला काही विचारायचं तर विचारू शकतो त्याबद्दल. तर प्रश्न मी माझे थांबवतो. विद्यार्थ्यांमधून बरेच प्रश्न आहेत, तर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारा आणि प्रश्न हे अभ्यासाच्या संदर्भातच विचारा. इतर प्रश्न विचारू नका आणि प्रश्न थोडक्यात विचारा, कारण भरपूर प्रश्न आहेत, वेळ कमी आहे. हॅलो सर, ते इकोचे काही टॉपिक असतात, बजेट आहे, परकीय व्यापार आहे किंवा याच्यावर ते प्रश्न येतात करंट टू रिलेटेड, इथं डेटा कुठून मिळतो आपल्याला सोर्स? म्हणजे बजेटवर आणि तुम्हाला कुठलं म्हणायचं? परकीय व्यापार. हां, परकीय व्यापार. करंट. परकीय व्यापार काय आहे सर माहिती आहे का? आता चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. परकीय व्यापाराचं काय असतं, आपण काय करतो, परकीय व्यापाराचा अभ्यास करताना सर 18-19चं करायचं का 19-20चं करायचं का 20-21चं करायचं, हाच प्रश्न आहे ना तुमचा. तर सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. पण ज्या वर्षी बदल आहे ना तेवढीच आकडेवारी लक्षात ठेवायची, बाकी सगळा सिक्वेन्स तेच असतो. खरं आहे का? सिक्वेन्स तेच असतो. जर समजा तुम्हाला विचारलं, काय विचारलं होतं मागं, की कुठल्या याचं विचारलं होतं, कुठल्या क्षेत्राचं विचारलं होतं, मला पर्सेंटेज विचारले? नाही, कुठलं विचारलं? क्षेत्र नाही विचारत मी, परकीय व्यापारामधलं अभियांत्रिकी वस्तू बेस्ट किती होतं? 20.6. मग आता 20.3 असेल, म्हणजे जवळपास तिथंच असणार ना. म्हणजे मॅक्झिमम वाढत पण नाही जास्त, कमी पण होत नाही. खूप आउटस्टँडिंग चेंजेस झाले समजा, खूप म्हणजे 20 वरून डायरेक्ट समजा 10वर आला, असं होते का? होणार नाही. म्हणून त्या वर्षाची एखाद्या कोणत्या तरी वर्षाची आकडेवारी लक्षात ठेवायचं. 18-19ची लक्षात ठेवली असेल तर मग 17-18ची लक्षात ठेवायची गरज नाही. बाकी म्हणजे ज्या वर्षी तो सिक्वेन्स चेंज होतो ते वर्ष मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मग 13-14ला जर सिक्वेन्स चेंज झाला असेल तर 13-14ला विचारतील. आता क्षेत्रीय तुम्ही म्हणताय, सेवा क्षेत्राचं नाही, उद्योग क्षेत्रावर प्रश्न आला बरोबर ना. तो उद्योग क्षेत्रावर जो प्रश्न आलाय, मग का विचारलाय हो त्यांनी? त्याच वर्षाचं 50ला आपण अर्थव्यवस्था सुरू झाली म्हणून विचारलंय. आणि 91चं का माहीत पाहिजे? आर्थिक सुधारणा म्हणून. आणि 13-14चाच का प्रश्न विचारतात 13-14ला? तर 13-14ला हे 4-5च्या बेसियरनुसार आकडेवारी असते, 13-14, 14-15 वगैरे. आणि त्याच्यानंतर आता 11-12च्या बेसियरनुसार आहे. मग ते मागच्या बेसियरनुसार त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणून ती आकडेवारी आहे, बरोबर. मग प्रत्येक प्रश्नामध्ये कुठं CSOची आकडेवारी वापरतात, कुठं कुठली आकडेवारी वापरतात. तुमचा जो आहे बजेटचा वगैरे जो प्रश्न आहे म्हणताय तुम्ही, तर इकॉनॉमिक्सची आता जे काही नोट्स देतोय मी त्यामध्ये सगळी नवीन आकडेवारी देतो. ओके, मग तुमचा तो प्रश्न राहणार नाही. आप्पा हातनुरे सरांसाठी माझा प्रश्न आहे सर. ASO मेन्ससाठी म्हणजे ASOच्या कट ऑफमध्ये येण्यासाठी म्हणजे डेलीची स्ट्रॅटेजी काय असावी बरं, आणि त्याचा कट ऑफ जनरली किती लागतो? चालेल. तर ASO म्हणलं ना तर जसं आपण चांदी, सोनं आणि प्लॅटिनम म्हणतो, तसं प्लॅटिनम आहे. म्हणजे मार्क घ्यायचे. तर तुम्हाला मार्क लागतील बघा सर, की आत्ता सध्या 60च्या जवळपास मार्क लागतील. ओके, म्हणजे मार्क जागा जरी कमी जास्त असले तरी 60 असेल तर सेफ राहतो आपण. 60च्या वर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. मग याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे एवढी सगळी बाकीची जी काय आहेत, आपण 60 मार्क घेणं म्हणजे सगळ्यांच्या समोर येणं आहे. म्हणजे टॉप तुमच्या एक 500मध्ये 400मध्ये येणं आहे ASO म्हणजे, कळालं ना. तर मग त्यासाठी काय, तुम्हाला सिल्ली मिस्टेकला जागाच नाही. पहिलं स्पष्ट बोलतोय, सिल्ली मिस्टेकला जागाच नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे, जर तुम्हाला 55+ मार्क पाहिजे असतील तर कुठलाही विषय ऑप्शनलला सोडून जमत नाही. प्रत्येक विषय ॲव्हरेज लेवलला पाहिजे.
म्हणजे खूप असं एक विषय खूप परफेक्ट आहे, दुसरा विषय खूपच लूज आहे. चल नाही यावेळेस आपण काय करू, करंटचं वाचलं नाही तर वाचलं, फक्त एखादं इयरबुक वाचून निघून जाऊ, मार्क येणार नाहीत. म्हणजे इयरबुकवर ते कोणाचंही असो, समजा आता वाटलं की जर लोकसेवेचं इयरबुक वाचलो 4 ते 5 पण येणार नाहीत. मी स्पष्ट बोलतो. रोज आपला काय पाहिजे, पेपर रिडिंग पाहिजे किंवा मग मासिकं वगैरे वाचली पाहिजे, बरोबर. की एखाद्या इयरबुकवर, नाही तर मी मागच्या 8व्यामधले माझे समजा मी म्हणलं की चला मागचं इयरबुक वाचा, 2-3 इयरबुकमधले प्रश्न आले तर 3-3 आपण इयरबुक वाचू शकतो का? स्पष्ट सांगा, नाही वाचू शकत. मग प्रश्न कधी म्हणजे कधी टॅकल होतील? मग काही प्रश्न हे मी पूर्वी बोललोय की ते तुमच्या स्मार्ट जी काय तुम्ही क्वेश्चनवर जी काय ॲनालिसिस कराल प्रिव्हियस इयरच्या, ते प्रिव्हियस इयरची क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला सापडतं की यार अशी प्रश्न आली की काय वरील सर्व द्यावं का काय उत्तर द्यावं, याच्यावरून तुमचे 4 ते 5 प्रश्न उत्तरं बरोबर येतात. 15च्या 15 कुणालाही माहिती असणार नाहीत, म्हणून तुम्हाला पाहिजे, पण आलता हे तरी कळलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रश्न आणि आपल्या डोक्यामध्ये प्रश्न खेळली पाहिजे. प्रश्न आणि त्याच्या ओरिएंटेड सगळी माहिती इन्फॉर्मेशन जी आहे ती अगदी टू द पॉईंट माहीत पाहिजे. आणि विचारलं इन्स्टंट सांगता आलं पाहिजे की बाबा चला काय तुम्हाला एखादी घटना दुरुस्ती विचारली की याच्याबद्दल काय, की राष्ट्रपतीला घटना काय याच्याबद्दल जो काय घटना दुरुस्ती विधेयक आहे त्याला सहमती द्यावीच लागते. कुठली घटना दुरुस्ती आहे, पटकन बोलता आलं पाहिजे. 24 घटना दुरुस्ती 1971, 72 बी नाही म्हणलं पाहिजे, 1971च. म्हणजे एवढ्या इन्स्टंट आलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय करतात की 1978 42वी घटना दुरुस्ती दिलं की नाही विचारतात. 2003 86वी घटना दुरुस्ती. म्हणजे त्यांना माहीत असते हे 86 बघते पण 2003 बघत नाही. आयोग ही चुका का करतात, म्हणजे त्याचं एक दुसरंही कारण आहे. जेव्हा आपण प्रशासनात जातो तेव्हा तुमच्याजवळ समजा एखादं गव्हर्नमेंट डॉक्युमेंट येतं आणि त्यात जर तुम्हाला काही फ्रॉड करून दिलं तर तुम्ही जर नाही लक्ष करून सही करून टाकलात तर लागेल की मग आयोगाची, म्हणजे समजा याची प्रशासनाची, बरोबर ना. त्यामुळं ती होऊ नये म्हणून आजच तुम्हाला ते तयार करता असं मला वाटतंय बरं का. पण ते काही असो, पण पहिलं पास होणं महत्त्वाचं आहे. तर जर तुम्हाला 55+ पाहिजे असतील तर निश्चिंत माझ्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा. आणि सर दुसरा एक क्वेश्चन आहे माझा महत्त्वाचा, की 1 ते 2 रिडिंग्स झाल्यानंतर प्रत्येक सब्जेक्टच्या शॉर्ट नोट्स कशा काढाव्या. आणि जॉग्राफीसाठी बघा आपण महाराष्ट्र भूगोलसाठी दीपस्तंभ किंवा सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल पुस्तक वापरतो, तर दोन्हीपैकी कुठलं एक कन्फर्म ठेवायचं की दोन्ही पुस्तकं वाचायचे, दीपस्तंभ बी वाचायचं आणि सौदी सरांचं वाचायचं, किंवा दोन्हीपैकी एकच वाचायचं, कोणतं वाचायचं नेमकं? एकच पुस्तक वाचायचं. पहिले मी तर तुम्हाला सांगतो की मटेरियल मिनिमम ठेवा. मटेरियल मिनिमम ठेवा आणि जे मटेरियल ठेवताय ते मटेरियल जे ठेवताय ते स्टँडर्ड ठेवा की ज्याच्यामध्ये चुका असू नये. मग ते कोणाचंही असो. ते कधी कळेल तुम्हाला की जर आकडेवारी वेगवेगळी सापडतंय, आयोगाची आपण वाचतोय तिथं वेगळं सापडतंय, आपलं वेगळं सापडतंय, बरोबर. मग त्यावेळेस तुम्हाला कळतं की अरे आपल्या काही कामाचं नाही सध्या, बरोबर. आणि जर आयोग एकदम स्टँडर्ड मटेरियल यूज करताय त्याला मॅक्झिमम रिव्हिजन करा एकच. जर त्याच्या बाहेर आला प्रश्न नाही आला तरी चालेल, पण त्याच्यातला आला की आलाच पाहिजे. कळलं का? म्हणजे जर त्यामधला प्रश्न आला ना तर ते तुमचा जायलाच नाही पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की अरे इकडल्या पेजवर आलेलं आहे, लेफ्ट साईडच्या पेजवरला प्रश्न आला आहे, तो खाली आहे का वर आहे एवढंपर्यंत कळलं पाहिजे. आपली पुस्तक आणि तुम्ही नोट्स जे म्हणता ना, नोट्स काढू नका. टाईम खूप कमी आहे. आता रिडिंगवर जास्तीत जास्त भर द्या. तर नोट्स काढण्याच्या पाठीमागं सध्या नका लागू. वाटलंच तर जे काय अंडरलाईन केलेले आहेत पुस्तकामध्ये त्या अंडरलाईनला रिव्हिजन करा. ओके. त्यामुळे नोट्स काढण्याच्या पाठीमागं लागू नका आणि मिनिमम मटेरियल ठेवा. मटेरियल वाढवू नका. इतिहास असो कुठलाही विषय असो, मटेरियल एकच ठेवायचं, स्ट्रॉंग ठेवायचं. त्याच्या बाहेर सहसा वाचायचं नाही, जास्त मटेरियल वाचायचं नाही. हा सर, माझा प्रश्न कंबाईन रिलेटेडच होता, पण अभ्यासा रिलेटेड नव्हता. तुमच्या दोघांनी मान्यवरांच्या अनुभवावर रिलेटेड होता. आता जी कंबाईन होणार आहे आपली, तिच्या तिन्ही ह्याच्यामध्ये स्कोर किती जाऊ शकते सर? एक ॲव्हरेज म्हणजे आतापर्यंत 17 पासून तर 21 पर्यंत जितक्या पण कंबाईन झाल्या त्यांच्यामध्ये एक स्कोर लागतो ना, PSIला, STIला, ASOला. तर ॲन ॲव्हरेज किती लागू शकतो तिन्ही ह्याच्यामध्ये? वेगळा वेगळा सांगा सर, अनुभवावर दोघंही जण. याला एकच अपवाद आहे, STI 2021. नाहीतर अन्यथा STI कायम 55, 2015 ते 2020
कायम 55, 54, 56 ह्या 3 आकड्यातच आहे. त्याच्यामुळे तुला अर्थ समजलाच असेल तुम्हाला. राहिला ASOचा प्रश्न. ASOचा आत्तापर्यंत तरी स्टेज कधी खाली आला नाही, चुकू नये. म्हणजे तो पण अर्थ बरोबर आहे. 57, 58, 60 सर बोलले ते जवळजवळ फायनल आहे. PSIच्या जागा बदलतात किंवा किती वाढतात, किती कट ऑफ ॲव्हरेज कमी येतो 45, पण ह्या वेळेस 48 लागला. 600 650 वरून जागा 400वर आल्या होत्या. तर मला वाटतं की 60चं टार्गेट ठेवून चालणं गरजेचं आहे. मार्क किती येतील ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळलंच. पण आज टार्गेट काय करतो आपण, म्हणजे चुकडं होते आणखीन एक. आपण टार्गेट म्हणजे गेल्या वर्षी 45 कट ऑफ लागलो, मग आता आपण 45चं टार्गेट ठेवतो. एकच मिस्टेक होती, आपण 44वर कट ऑफ 45वर. म्हणजे ही गफलत आहे. टार्गेट थोडंसं हाय ठेवा, म्हणजे जी टॉपची पोस्ट आहे तिचं टार्गेट ठेवा. भले भेटेल ना भेटेल तो नंतरचा विषय, पण टार्गेट नेहमी हाय असलं पाहिजे. तुम्ही 45च जर टार्गेट ठेवलं आणि त्याचंच जर शेड्यूल बनवलं किंवा त्याचेच जर आपण म्हणतो ना एक ॲनालिसिस बनवलं, म्हणजे याला इतके असं जर बनवलं आणि 45मध्ये एक जरी मिस्टेक झाली ते 1 तासात, तर तुम्ही 44वर येणार. कट ऑफ दिवसेंदिवस 1 मार्काने वाढत चाललंय. तर याचा अर्थ तुम्ही म्हणजे फेल होण्याचे चान्सेस होतात. तर कट ऑफ हायर पोस्टचं ठेवा. मला वाटतं 60चं टार्गेट ठेवलं तर इट्स ओके. सगळ्यांच्या वतीने 1-2 प्रश्न मी विचारतो, कारण की मी पण परीक्षा दिलेली आहे. मिसाळ साहेबांना खास क्वेश्चन. आता मी बऱ्यापैकी ॲनालिसिस करतो की बरेचसे मुलं क्वेश्चनच विचारत नाही आहे. एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये भीती आहे. आणि दुसरी गोष्ट, सध्या 40 दिवस उरलेत. बऱ्याच 2-3 विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आले की मेरिट किती लागेल. पेपर जर अवघड आला तर मेरिट वर जाणार, सोपा आला तर खाली येणार. आणि जागांचा विषय, जागा वाढूही शकतात. पण मुद्दा हा आहे की राहिलेले 40 दिवसामध्ये जेव्हा मुलं अभ्यास करतात, प्रेशर खूप असतं. नवीन पुस्तकं दिसली की पुन्हा अरे हे पुस्तक मार्केटमध्ये नवीन आले, मी वाचायला पाहिजे. तर ह्या 40 दिवसामध्ये म्हणजे तुम्ही आता ऑफिसर पोस्टवरती आहात, तर तुम्ही देखील या फेजमधनं गेलेला आहे. तर ह्या 40 दिवसामध्ये वेळेचं शेड्यूल कसं असलं पाहिजे. बऱ्याच वेळा मी पाहतो, मी सुद्धा अभ्यास करत असताना की कोणी 17 तास 18 तास बसतं. चहा पिण्याचं प्रमाण जास्त होतं, हेल्थ त्यांची डिस्टर्ब होते. आणि परीक्षेच्या त्या टायमिंगमध्ये मी बऱ्याच वेळा मला मुलांचे फोन असतात की म्हणजे एकदम घाबरलेले असतात. तर या संदर्भात तुम्ही ह्या 40 दिवसाच्या ह्याच्यात तुम्ही कशा पद्धतीने मुलांनी फेस केलं पाहिजे, तुम्ही त्याला कसं मार्गदर्शन करता? सगळं म्हणजे आपण जे शेड्यूल बनवतो किंवा टाईम टेबल बनवतो, तो टाईम टेबल फॉलो करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न. दुसरं की आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मित्र म्हणजे आपण बऱ्याच वेळेस आपली इच्छा नसती चहा घ्यायला जायची किंवा एखाद्याला आपल्या डिबेट करण्याची, पण आपण फक्त त्याची इच्छा खातर हा म्हणत असतो आणि 1-2 तास वायाला जातात. तर आपण नाही म्हणायला ह्या 40 दिवसात तरी, अख्खं वर्ष आहेच आपल्याकडं, पण ह्या 40 दिवसात तरी आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आणि आपण आपल्या मतावर ठाम असलं पाहिजे. मी आज पॉलिटिक्स संपवणार आहे, तर त्याच्या लगत तरी पोहोचलं पाहिजे. दिवसाचं टार्गेट तरी कंप्लीट झालं पाहिजे आणि टार्गेट हे दिवसालाच द्यायला पाहिजे. मला वाटत नाही की वर्षात टार्गेट बनावा आणि नियोजन बनावं. वर्षात छोटं मायनर नियोजन बनवलं तर टेन्शन कमी येतं. आणि टेन्शन वेळ भेटला तर टेन्शन जास्त येतं. तुमच्याकडं फ्री टाईम भेटला तर जास्त येतं. त्याच्यामुळं स्वतःला बिझी ठेवणं आणि ज्या गोष्टीने टेन्शन येतं किंवा ज्या गोष्टीने प्रेशर येतं ती गोष्टच जास्त करायची नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आमचं काय व्हायचं, जेवायला म्हणजे एखाद्याने ऑफर केली, जेवूस तर बरं वाटायचं, एकदम बिल ते देणार रे, बरं वाटायचं. पण जेवल्यानंतर जेव्हा रिडिंगमध्ये येईल तेव्हा वाटायचं की अरे आपली दुपारच्या नंतर काहीच नाही केलं, म्हणजे पूर्ण अर्धा वेळ गेला. मग ते जेवल्याचं पण फील जातं, अभ्यासही बुडतो आणि तेचं टेन्शन म्हणून पूर्ण नाईट पण जाते. म्हणजे हे जे आहे ना, एक चूक म्हणजे त्याने ऑफर केली, फ्री दिसलं म्हणून गेले, पण ती चूकच नंतर जवळजवळ आपले 1-1.5 दिवस वायाला घालतं. तर मला वाटतं ह्या 40 दिवस ह्या अवॉइड केलं पाहिजे ह्या छोट्या गोष्टीला. नंतर आपल्याकडे वर्ष आहे आणि एकदा तुम्ही जर म्हणजे पिकअप पकडला, एक 8 दिवस जरी शेड्यूल तुमचं बसलं ना, तर तुम्ही परत मागं हटत नाही. फक्त काय होतं की ते म्हणजे जुने लोक आहेत ना, काही 50% लोक तरी तेच मेन्सला रिपीट होत आहेत. म्हणजे मी जसं की आणखीन कोणी असेल, तर त्याच्यात एकदा जरी प्री पास झाली तुम्ही एंट्री केली ना, तर तुमचा कॉन्फिडन्स डबल होतो. आणि हे 40 दिवस तुमच्यासाठी खूप संघर्षाचे आणि याच्यात तुम्हीच स्वतःला समजवणं गरजेचं आहे. कारण ज्या मित्राचं आवडत नाही किंवा एखादा मित्र असतो जाणून बुजून टोकतो, म्हणजे तो टेस्ट द्यायला जाणार, त्याला 40 मार्क येणार, तरी तो म्हणणार मला 70 आले, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लगेच खाली, अरे याला 70 आले, तर काय फरक पडत नाही. त्याचं एक तर फोनच घेऊ नका. असं अननोन 1-2 लोक असतात प्रत्येकाकडे, ज्याच्याबरोबर बोलल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे एक समाधान लाभतं. प्रत्येकाचे मित्र असतात
की त्याच्याच बरोबर बोला, भलं काम नसू द्या, त्याच्याकडून काही भेटो न भेटो, पण तुमचं मन हलकं होईल, म्हणजे तुम्हाला एक समाधान वाटेल. आणि असे काही टॅलेंट लोक आहेत, खूप खूप अधिकारी प्रत्येकाचे असतात, मित्र असतात, पण त्यांना बोललं की नंतरचा दिवस टेन्शनमध्ये जातो किंवा तास 2 तास मकर हायपर होतं. तर असे लोक अवॉइड करा ह्या 40 दिवसात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या, एक 8 दिवसाचं, एका दिवसाचा प्लॅन, दुसऱ्या दिवशी, आणि संडेला कुठं फिरायला जाण्यापेक्षा मला तर वाटतं सरांनी सांगितल्यापेक्षा पूर्ण दिवसभर MCQ सोडत बसा, फायदा तुमचा आहे. आम्ही मार्गदर्शन केलं, विषय तो आहे, पण रविवारी कुठंतरी फिरायला जाणं, वॉक घेणं घ्या, ज्याला गरज आहे त्याला, पण होत असेल तर MCQ सोडत बसा. MCQ इतका भारी पर्याय कुठंच नाही. परीक्षा पास होणं म्हणजे क्वेश्चनवर होल्ड असणं, पुस्तकं कितीही पाठ करा, नो ऑप्शन. आम्हाला पण हसू द्या, काय म्हणले ते. विचारा प्रश्न, शांत बसा, कारण प्रशासनात गेल्याच्या नंतर अशा अडचणी तुम्हाला पण येणार आहेत. हे जे पत्रकार भवन आहे, आल्यापासून आपण फक्त अडचणींचा सामना करतोय. वायफाय बंद आहे, माईक बंद आहेत, माईक बंद पडलेला आहे आणि कोणी नाही पण इथं. सो तुम्ही प्रश्न विचारा आणि थोडा मोठ्या आवाजात विचारा. आप्पांचा आदर्श घ्या थोडा. ॲक्च्युली काय आहे बघा, लक्षात घ्या की मेन्सला सगळ्यात महत्त्वाचं GS नाही फॅक्टर करत पोस्ट काढण्यासाठी. तुमचं पहिलं ते मी बाजूला ठेवतो. तर मेन्सला इवन मुद्रांक शुल्कला तर सगळ्यांनाच जो 50% जो आहे म्हणजे GSचा पार्ट तो नवीन असणार आहे सगळ्यांना. मग फॅक्टर काय करणार आहे, तर पहिला पेपर म्हणजे तो मराठी इंग्लिश. तर मराठी इंग्लिशला ज्याचा स्कोर 80+ आहे, ओके, म्हणजे 78च्या वरच पाहिजेत, तर अशाच विद्यार्थ्याचा स्कोर येतो. मग काय केलं पाहिजे, प्रीच्या अगोदर मराठी इंग्लिश चांगलं पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. आता तर खूप कमी कालावधी आहे, मला वाटतं 1-2 महिने असतील वेळ. मग त्यामुळं 2-2.5 महिन्यामध्ये काय ते म्हणजे जर मराठी इंग्लिश ज्याचं म्हणजे पहिलं परफेक्ट नसेल, तर ज्यांचं परफेक्ट आहे त्याला संधी मिळते, बरोबर ना. पहिल्या वेळेस जर मराठी इंग्लिश 2 महिन्यामध्ये सगळंच करायचं म्हणलात तर काहीच कळणार नाही, आपण 50-55च्या आत बाहेर पडून येणार. हे सरळ आहे. त्यामुळं आत्ता होईल तेवढे, जर आता 40 दिवस उरलेत, आत्ता नाही सांगू शकणार मी सर तुम्हाला, बरोबर, की मेन्सचं काय करावं. आता फक्त मी तर म्हणतोय प्रीचा अभ्यास व्यवस्थित करा, ओके, प्री काढा. पण मेन्सचा जो काय आपला बघा, महाराष्ट्र हिस्ट्री, महाराष्ट्र जॉग्रफी सेमच आहे सगळ्याकडं, पॉलिटी वगैरे आहे, पण जो मराठी आणि इंग्लिश जो काय मेन ज्याच्यावर पोस्ट डिसाईड करते तेच नाही, कॉमन आहे का, तो नाही, तो वेगळा करावा लागतो. तो प्रीच्या अगोदरच झाला पाहिजे खरं तर, तरच तो मेन्सचा रिझल्ट येतो असं मला वाटतं, बरं का. त्यामुळं आत्ता 40 दिवसामध्ये कुठलाही प्रयत्न करू नका. आता 40 दिवस जर पूर्वी चांगला अभ्यास झालेला असेल, प्रीची पूर्ण गॅरंटी असेल, तर निश्चिंत हे 40 दिवस पण तुम्ही मराठी इंग्लिश करू शकता. काय अजून विचारायचं का कुणाला प्रश्न? माझा मिसळ सरासनी प्रश्न आहे की सर, आपण अलीकडे जर पेपर अनालिसिस केलं तर साधारणपणे 40 पेजेस असतात, आणि नंतर आता जर जास्त अनालिसिस केलं 21-22चं, तर आयोग 47-50 प्रश्नाचं पेज तयार करते. मग साधारणपणे प्रश्न हाय लेवलचं पण येतात आहे आणि लो लेवलचं पण प्रश्न येतात आहे. आणि ज्या ठिकाणी आपण पेपरला बसतो त्या अगोदर 1 तास आपली मेंटॅलिटी कशी राहिली पाहिजे याबद्दल थोडी माहिती होईल. मुळात तर 1 तास आधी जायचंच नाही, जायचं सेंटरवर जायचं, आतमध्ये जायचं नाही. जितका वेळ जास्त आत राहताल तितकं ते फील होत राहील. तर अर्धा तास खूप झाला, एक ठीक आहे. दुसरा जो मला वाटतं, एक 4 वर्षाचा 5 वर्षाच्या अनुभवानुसार, वन लाईनरपेक्षा मोठाली क्वेश्चन बरे असतात. नसल काही माहीत तर इलिमिनेशन तिथं लागतं, वन लाईनरमध्ये इलिमिनेशन लागत नाही.
वन लाईनर क्वेश्चन ठीक असतात, पण त्यातलं जर अवघड असेल तर स्पीड करण्यासाठी ठीक आहे वन लाईनर, पण उत्तर काढण्यासाठी म्हणजे 4 स्टेटमेंट असणार, त्याच्यातले 2 तरी आपल्याला माहीत असतात, म्हणजे इलिमिनेशन चालतं आणि शुअर होतं. वन लाईनरमध्ये आपण तुक्का मारतो पण तो लागलच याची गॅरंटी नाही. तर मला वाटतं पेपर कितीही मोठा असला तरी म्हणजे शेवटी तेच येते आपलं स्पीड, क्वेश्चनवर अडकून न राहणं, नाही येत तो गोल करणं, स्किप करणं, पुढं जाणं. कारण आपल्याकडे खूप क्वेश्चन आहेत. आपण काय करतो की म्हणजे ते आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे. एखाद्या चॅप्टर जर तुम्ही वाचलंच नाही तर नाही क्वेश्चन लवकर टॅकल होऊ शकत. कधी ना कधी वाचलेलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट जर ती वाचलीच नाही, कधी बघितलीच नाही, तर त्याला किती बी गोल एडे हाणले तरी काय फरक पडणार आहे. त्यामुळं मला त्या गोष्टी लगेच स्किप करणं, पुढं जाणं, उरला वेळ तर त्याच्या वेळ येणं. पण हे स्किप होत नाही आपल्याच्या. आपलं मन म्हणतं ना येतंय काहीतरी येतंय, मग हे मनाला आवर घालून ते क्वेश्चन स्किप करणं आणि पुढं जाणं, हेच सगळ्यात म्हणजे पेपर कव्हर करण्याची एक स्ट्रॅटजी असू शकते. कुणाला प्रश्न? ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी हा अगोदरच हे करा, म्हणजे माईक तसा फिरवतील. माझं क्वेश्चन आप्पा सरांशी आहे. सर मी आता SYला आहे सर. मला PSIची एक्झामची म्हणजे तयारी करतो आहे. तुम्ही पहिलेच येताना बोलले की PSIचा मेन्सचा सिलेबस वगैरे चेंज होणार आहे, म्हणजे 2023च्या अटेम्प्टसाठी. तर तुम्हाला काय वाटतं की एक असं पॉसिबिलिटी आहे की आज सिलेबस एवढं चेंज होऊ शकतं? की अभ्यास करतो ना सर, अभ्यासिकमध्ये नेहमी असं वाटतं की आपण अभ्यास तर करतो आहे 1 वर्षापासून आणि आपल्याला एक्झाम 2023चा अटेम्प्ट 24चा अटेम्प्ट द्यायचा आहे, पण आज सिलेबस जर चेंज झाला तर कितपर होऊ शकतं चेंज? हे माझ्यापेक्षा सर चांगलं सांगू शकतात. म्हणजे सिलेबस काय चेंज होणार आहे, बरोबर. तर मला सिलेबस काय येणार हे काय निश्चित मला माहिती नाही ॲक्च्युली. पण एवढं तरी कळतं आहे की हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी आता जे आहे याला सोडून काय विचारणार आहेत, बरोबर ना. तर पहिलं सुरुवातीला बेस पक्का करा. तुम्ही आत्ता जर SYला असाल, ओके, तर सुरुवातीला जर PSI असेल तरी NCERT वगैरे काय गरज नाही, मी स्पष्ट बोलतो तुम्हाला, ओके. स्टेट बोर्ड केला तरी सफिशियंट आहे. आणि स्टेट बोर्डच्या थ्रू पण स्टेट बोर्डला तुम्हाला सगळी नाही वाचायची गरज. स्टेट बोर्ड जॉग्रफीचे ते पण तुमचं जे काय वर्ल्ड जॉग्रफी आहे वगैरे तर तो स्किप करा जिथं आपल्या गरजेचं आहे. तसं बघितलं तर तुम्ही सध्यानुसार सांगतोय, तर सध्या तुमचा जो काय सिलेबस आहे तो महाराष्ट्रावर जास्त वेटेज आहे. मेन्सला महाराष्ट्राचं आणि प्रीला पण जवळजवळ 9 ते 10 प्रश्न महाराष्ट्रावरच आहेत. पण येणारा सिलेबस काय येईल हे मी पण नाही सांगू शकणार. त्यामुळं सध्या 5वी ते 12वी पर्यंतची सगळी स्टेट बोर्ड चांगली मजबूत करून ठेवा. आणि जे पण एक रेफरन्स बुक आहेत प्रत्येक विषयाचे, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी, हे सगळे विषय चांगले वाचून ठेवा. म्हणजे आणि सोबत रोज 2 तास 3 तास 2 तास किंवा 3 तास मिनिमम अल्टरनेट डेला ठेवा. म्हणजे आज मराठी ठेवा, उद्या इंग्लिश ठेवा, ओके. आणि एखाद्या दिवशी मग 2 तास किंवा 1 तास रिजनिंग आणि करंट ठेवा. करंटला आत्ता काय डायरेक्ट मासिकं वगैरे वाचायला हातात घेऊ नका. फक्त प्रिव्हियस इयरची क्वेश्चन सगळी बघा 2-3 वेळेस, तुम्हाला काय लगेच लक्षात येणार नाही, कारण MPSC एवढी काही सोपी नाही. तो तुम्हाला सगळं बघितलात की मग लक्षात येईल की यार अशा टाईपची प्रश्न आहेत. मग काय करायचं, एक कुठलाही न्यूजपेपर घ्यायचा. म्हणजे लोकसत्ता जनरली आपण सगळ्यांनी यूज करतो, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स. मग काय होईल, तुमचं प्रश्नच माहीत नसतील, लगेच जर लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स घेतलात तर ते काही वाचत बसाल तुम्ही. त्यामुळं प्रश्न बघून मग लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स एक कमीत कमी 4-5 महिने वाचत बसलात की तुम्हाला सवय लागते. मग हळूहळू तुम्ही पॉईंट काढायला लागता वगैरे. मग तुम्हाला कुठलंही मासिक वगैरे वाचायची पण गरज पडणार नाही जर स्वतः व्यवस्थित जर पॉईंट काढत असाल तर, ओके. म्हणजे करंट होईल तुमचं, रिजनिंग पण होईल आणि GS पण होईल आणि सोबत मराठी आणि इंग्लिश पण होईल. मराठी इंग्लिशमध्ये कितीही सिलेबस बदला तर काही येणार नाही, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी तेच राहणार आहे, कळालं का. म्हणून आत्तापासून प्रिव्हियस इयरची 1984 पासून आत्तापर्यंतचे प्रश्न आणि इंग्लिशला पालॅन्सुरी असेल किंवा मग बक्षीचं पुस्तक असेल, खूप छान आहे ते दोन्ही पुस्तकं, आणि मोरा वाळंबे सरांचं पुस्तक असेल, हे जर तुम्ही आत्तापासून करून ठेवलात तर याला दुसरा पर्यायच नाही. आणि ज्याचं मराठी इंग्लिश चांगलं मजबूत आहे तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की अरे प्रीच्या अगोदर मेन्सचं आपलं चांगलं झालेलं आहे. जेव्हा ॲड येईल तिथून किती नाही मला 3-4 महिने वेळ मिळतो. त्याच्या अगोदर पण आपण रोज किती नाही मला 70-80% वेळ तुम्हाला GSलाच सांगितलेला आहे मी, बरोबर ना. फक्त तुम्हाला 2 ते 3 तासच कशासाठी सांगितलं आहे की तो म्हणजे मराठी इंग्लिशसाठी वगैरे, बाकी सगळा प्री आणि मेन्सला कॉमनच असणार आहे. आणि त्यांनी स्पष्ट मेन्शन केले, बरोबर ना. पेपर 1 तर क्लिअर केलं आहे ना की मराठी आणि इंग्लिशच असेल, मराठी इंग्लिश GS असं दिलेलं नाही. आता मराठी आणि इंग्लिश दिलेलं आहे, याचा अर्थ ते 60-40 ठेवतील, 50-50 ठेवतील, काय रेशो ठेवायचं ते सांगता येणार नाही, ओके. म्हणून आत्तापासून तुम्ही पहिला पेपर मजबूत करा. आणि दुसरा पेपर जो मेन्सचा आहे तो प्रीचा आणि मेन्सचा जवळपास एक 30-40% तर सेम असणारच आहे.
काही नसेल तर प्री तरी क्लिअर होईल जी एस केला तर, बरोबर. म्हणून आत्तापासून जी एस करा, 70% जी एसला वेळ द्या आणि 30% मराठी इंग्लिशला वेळ द्या. व्होकॅबलरी खूप म्हणजे एकदम आउटस्टँडिंग करून घ्या. मराठी असेल, इंग्लिशची असेल. बऱ्याच जणांना इंग्लिशची भीती वाटते, पण इंग्लिश जर आत्तापासूनच जर करायचं असेल, प्रीच्या अगोदर इंग्लिश केलात तर खूप फायदा होतो त्याचा. मेन्सला जास्त जड जात नाही, बाकी विषयाला वेळ मिळतो. ओके, सरांनी ते मागं प्रश्न विचारला होता की सर म्हणजे इकॉनॉमिक्सला प्रश्न सगळी बरोबर आली पाहिजे, बरोबर, मेन्सचे कधी येतील सर, की जेणेकरून आपलं म्हणजे मराठी इंग्लिश खूप स्ट्रॉंग असेल, त्याला आपण कमी वेळ दिला तरी आपलं हँड असेल तर आपण तिकडं वेळ थोडंसं कन्वर्ट करू शकतो. ओके, मग बघ सगळंच जर एकाच वेळेस करायचं असेल तर ते होणार नाही. सिलेबस काय बदलेल, कसा बदलेल याचा विचार करू नका, कारण बदलला तरी तो सगळ्यांसाठीच बदलणार आहे, एकासाठी कोणासाठी बदलणार नाही. सध्या अभ्यास चालू ठेवा. प्रश्न सर, माझा क्वेश्चन आहे की करंट किती करावं. काही आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे आउट ऑफ यायलेत की 2016चा क्वेश्चन आला आता टॅक्सच्या पेपरला, किंवा 26 फेब्रुवारी ज्याला पण आला 17चा 2016-17चे. असे क्वेश्चन कसे टॅकल करायचे, किंवा दुसऱ्या सब्जेक्टला पण कसे टॅकल. तुम्हाला मी विचारतोय की एका पेपरमध्ये किती प्रश्न असे आहेत की जर 2021चा पेपर आहे 3 वर्षाच्या मागचे, एकाच दुसरा असतो, मग त्याचा विचार जास्त करू नका, मला असं म्हणायचं आहे. ओके, कारण ते आपण 2-2, 3-3 वर्ष पाठीमागे जाऊ शकत नाही. ओके, आणि आता एक अजून दुसरी गोष्ट एक करायचं की जेवढी पण मी तुम्हाला सगळ्यांना 8 ऑक्टोबरसाठी सरांनी प्रश्न विचारला म्हणून सांगतोय, तर 8 ऑक्टोबरला ज्यांनी परीक्षेला आपण जातोय तर सगळी प्रश्न जी आता 22ला झालेले आहेत आणि 21ला पेपर झालेले आहेत त्या सगळ्यांची करंट बघून जा बरं का. एखादा प्रश्न तरी रिपीटेड होतो, एखाद दुसरा तरी होतो, नाही झाला तरी त्याच्या टॉपिकवर रिपीट होतो. आर के लक्ष्मण आहेत ना, त्यांच्यावर मला वाटते 2 ते 3 वेळेस कंटिन्यू रिपीट झाला प्रश्न, बरोबर ना, असं होऊ शकतो. म्हणून सगळी प्रश्न बघा, नाही जरी झाला तरी त्याच रिलेटेड टॉपिक असतात, कुठंतरी तिथं फिरत असतात, म्हणून त्या रिलेटेड पहिलं कॅच करण्यासाठी ते करा. आणि सरांचा प्रश्न असा आहे की बाबा वर्षभराचं केलं पाहिजे, 2 ते 16चा विचारलाय म्हणतात, मग तेवढं पाठीमागं नका जाऊ. वर्षभराचं म्हणजे किमान 1 वर्षापर्यंत केलं पाहिजे, कोणत्याही परीक्षेच्या लेवलला 1 वर्षापर्यंत केलं पाहिजे. आणि तिथून 1 वर्षाचं जे काय आपण आता कुठलाही पोरगा 2 वर्षाचा तरी म्हणजे 2-3 वर्षापासून तरी आपण अभ्यास करतो, बरोबर. मग मागची बी आपण इयरबुक वाचलेलंच असते, तर मागचं इयरबुक जे आहे ते घ्यायचं, त्यातले जे काय महत्त्वाचे मुद्दे वाटतात, म्हणजे जसं काय आता समजा पुरस्कार आहे, तर पुरस्कारामध्ये जनरली काय विचारतात की जी म्हणजे महत्त्वाची पुरस्कार आहेत की ज्याच्यावर सरकारची पुरस्कार वगैरे आहेत, किंवा प्रत्येक क्षेत्रातलं हाय लेवलचा पुरस्कार आहे, जसं नोबेल वगैरे असेल किंवा ज्ञानपीठ असेल इकडं वगैरे, तर ही जी काय साहित्य अकादमीचा पुरस्कार वगैरे असेल, किंवा खेळरत्नमध्ये काय जे काय खेळरत्न पुरस्कार, राजीव गांधी खेळरत्न वगैरे जे काय आहेत, मग अशी जी काय पुरस्कार आहेत म्हणजे जे काय कोणतीही गोष्ट ती पहिलं ते जे 6 महिन्याचे आहेत ती पहिलं करून घ्यायचं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ती 12 महिन्याचे तर तुम्हाला मजबूतच करावं लागणार आहे. मागच्या 6 महिन्याचं म्हणतोय अजून, म्हणजे याचा अर्थ आपला सांगतोय की मी तुम्हाला 18 महिन्याचं बघण्यासाठी सांगतोय, लक्षात. म्हणून 1 वर्षाचं खूप चांगल्या प्रकारे करंट झालेलं पाहिजे, आणि करंटला 15 पैकी 15 येतील हे मला वाटत नाही. ओके, किती आला पाहिजे स्कोर, म्हणजे की चांगला स्कोर समजायचा 10+, तर 10+ आली पाहिजे. 9-10 म्हणजे नेट म्हणजे निगेटिव्ह जाऊन, ओके, 10 ते 11 तरी आले पाहिजे. सर, माझा प्रश्न मिसाळ सरांना आहे. सर, आपला आयोगाचा पेपर आपल्या हातामध्ये आला तर आपण 1 पासून 100 पर्यंत सोडवावा का आपले आवडते विषय त्याच्यानुसार सोडवावा, आणि त्याचा जो गोल मारण्याचा जो आहे, जर समजा आपल्याला भूगोल जमत असेल तर 1 पासून 15 पर्यंत भूगोलचेच मारायचे का असा 15-15चा स्लॉट करायचा, कसं करायचं सांगा सर. आता तुमचं पहिलं कसं चालू आहे त्याच्यावर ओरिएंटेड. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर मेथड चेंज करू शकता, आदल्या दिवशी चेंज नाही करू शकत. मग तुम्हाला वाटलं आणि तुम्ही अशी मेथड लावली असं नाही होऊ शकत, कारण ते एक अंगवळणी पडलेलं असतं. राहिला प्रश्न रिजनिंगचं, स्किप करायचं पहिल्या पेजला, म्हणजे कोणताही सेट असो, जर पहिले स्टार्टला रिजनिंग असेल तर स्किप करायचं. दुसरं, मला सायन्स मी स्किप करायचो, रिजनिंग आणि सायन्स, बाकी कोणताही चालायचं. तर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणता अवघड जातोय, जो अवघड जातो तो स्किप करायचा. बाकी अन्यथा तुम्हाला पॉलिटिक्स शोधायचं तर मध्ये असेल तर मग अडचण होती, कारण ते शोध लावण्याला जास्त अवघड होतं, वेळ जातो. तर ठीक आहे, 1-2 विषय असे असतात की ते स्किप केले पाहिजे, पण अन्यथा पूर्ण स्ट्रक्चर चेंज करायचं. म्हणजे पॉलिटिक्सचं सोडलं लगेच इतिहास असलं, इतिहासही स्किप करायचं, मग जॉग्राफी असं नको. 1-2 सब्जेक्ट असू शकतात, एक रिजनिंग आणि दुसरा तुम्हाला जो अवघड जातोय तो, तर ते स्किप करून होऊ शकतं कंटिन्यू पुढं. पण आणि राहिलं गोल करण्याचं, तर आमची मेथड म्हणजे माझी वैयक्तिक
की 70 पहिल्या राऊंडला गोल म्हणजे टिक करून घ्यायची स्पीडने, सगळं साहित्य खाली ठेवून द्यायचं डेस्कवर फक्त घड्याळ, पेन आणि ते क्वेश्चन पेपर. आन्सर शीट पण नाही, कारण ते अडथळाच नको. जितकं साहित्य आपल्या जवळ कमी असेल तितकं आपल्याला कम्फर्ट वाटतं. पाकिट, हे मोबाईल, घड्याळ वगैरे जास्त साहित्य नको आहे. पाण्याची बॉटल 1 तासात कशाला पाणी लागतंय. म्हणजे आम्ही नाही नेलं, तुम्हाला लागलं तर तुम्ही नेऊ शकता, पण जितकं अनावश्यक गोष्टी तिथं जास्त जमा करून ठेवू नका. पडलंय का काय, हे झालंय का, नको. पेपर, पेन आणि आपण बस एवढं टिक करणं. आणि साधारण 70 गोल करायला मला वाटतात 7 मिनटं भरपूर होतात. एकदम कूल मनाने गोल केले तर 7 मिनटं भरपूर होतात. म्हणजे 35 मिनटात जरी तुम्ही 70 क्वेश्चन टॅकल केले, 7 मिनटात 42 झाले, तर तरी तुम्हाला 18 मिनटं शिल्लक आहेत दुसऱ्या राऊंडला 30 क्वेश्चनसाठी. आणि खूप झाले ते 10 मिनटं रिजनिंगसाठी आणि उर्वरित 8 मिनटं तुम्ही बघू शकता कोणतं स्किप केलेलं आहे आपण, त्याच्यावर दुसरा राऊंड घेऊ शकता. पण हे असं केलं तर, पण शेवटी तुमची जी मेथड आहे आणि ही जर मेथड वापरायची असेल तर तुम्हाला त्याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके सर, माझा क्वेश्चन होता मॅथ रिजनिंग आतापर्यंत काही केलंच नाही सर. 40 दिवसात स्ट्रॅटजी काय असावी? जीएस बऱ्यापैकी केलंय सर, पण मॅथ रिजनिंग स्किपच केलं होतं आतापर्यंत. नाही हसू नका, कारण बऱ्यापैकी मुलांची तीच अवस्था आहे. नाही ठीक आहे, आम्ही पण होतो असं जमायचं. पण ठीक आहे, जास्तीत जास्त आहे ना, आता पुस्तकाचं म्हणजे सिलेक्टेड टॉपिक, आपल्याला थोडे ओळखीचे टॉपिक, जसं की घड्याळ आहे, सोपं आहे. दिशाज्ञान सोपं आहे. नातेसंबंध सोपं आहे. एक व्हिडिओ बघितला किंवा एकदा जरी प्रॅक्टिस केली तर थोडंसं लॉजिक लावता येईल. म्हणजे जसं की तुम्हाला रेल्वे काढायची म्हणल्याच नंतर ते सूत्रच लागतात, रेल्वेचा वेग वगैरे. अजून मला कधी ते लक्षात नाही आलं, पण नकोच ना. म्हणजे आत्ता आपल्याकडे कमी वेळ आहे, तर आपण काय केलं पाहिजे, सिलेक्टेड 10 टॉपिक निवडणं आणि त्याच्यावरच वर्क करणं. वर्क करायचं म्हणजे काय, होऊ शकतं तुम्ही यूट्यूबला खूप काही पडलेलं आहे, म्हणजे कितीतरी व्हिडिओ आहेत, तर त्याच्यातून तो चॅप्टरचं नाव टाकून त्याचे बेसिक गोष्टी समजल्या. नातेसंबंध म्हणजे आपलंच नेहमीचं, काही नाते वगळायचे त्याच्यातून आपले, ते तिथं लागत नाहीत. म्हणजे चुकीचा अर्थ नाही, हां मी बरोबर बोलतो तर. म्हणजे नाही तर होऊ शकतं ते नातं कसं सापडाना. म्हणजे असं होऊ शकतं की तुम्ही दररोज जरी एक चॅप्टर जरी केला तर 40 दिवसात होऊ शकतो. म्हणजे मला वाटतं होऊ शकतं. आणि संध्याकाळी झोपताना जरी लगेच झोपल्या झोप तुट लागते, 1 तास तुम्ही व्हिडिओ पाहू शकता यूट्यूबवर आणि 1 तासात रिजनिंग होऊ शकतं. आणि रिजनिंग खरंच असंच केलं पाहिजे, एक प्रॅक्टिस म्हणून. म्हणजे आपल्या फावल्या वेळेत रिजनिंग करावं. लई सकाळी येऊन लगेच रिजनिंगचे चॅप्टर सोडीत बसणं हे काही मला संयुक्तिक वाटत नाही. तर मला वाटतं की जे झोपायचा टायमिंग आहे किंवा आळस येण्याचा टाईम आहे, तर त्या टायमिंगमध्ये जरी मोबाईलचा यूज करून जरी पाहिलं तरी होऊ शकतं कवर. ओके, बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन झालेलं आहे. कार्यक्रम म्हणजे मुलाखत संपते. बाकी मी सूत्र निशा हिंगे याच्याकडे देतो. धन्यवाद सर. खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या मान्यवरांनी मार्गदर्शन केलंय. एका जिद्दीची आणि आत्मविश्वासाची कहाणी आपल्याला माननीय भुजंग मिसाळ सर यांच्याकडून ऐकायला मिळाली. एकतर तरुण मित्रांनो, आत्ताच्या तारुण्याच्या वयामध्ये प्रत्येकाचा जो वेळ आहे तो कुणाची तरी वाट पाहण्यात जातो किंवा काही लोकांचा कुणाची तरी वाट लावण्यात जातो. परंतु असं जरी असलं तरी संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मान्यवर आणि आमचे किरण निंबोरे सर असतील किंवा महेश बडे सर असतील किंवा इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आपल्याला योग्य वाट दाखवण्याचं काम करतायत. आणि नक्कीच आज तुम्ही निकालाची किंवा परीक्षेची वाट बघणारे जे विद्यार्थी आहे ते उद्या इथं व्यासपीठावरती येऊन पुढच्या पिढीला वाट दाखवण्याचं जे काम आहे ते तुम्ही कराल अशी मी आशा व्यक्त करते. आणि आभार प्रदर्शनासाठी माननीय महेश बडे सर यांना मी आमंत्रित करते. आराम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने हा आज संवाद कार्यक्रम हे 6वं सत्र आहे. 6 कार्यक्रम हा 6वा कार्यक्रम आहे. तर याच्यामध्ये मी पाहतोय की बरेचसे विद्यार्थी जे आहेत कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स कमी दिसतोय. बरोबर, मला असं वाटतं की आज आप्पा हातनुरे सर आणि भुजंग मिसाळ सर यांनी जे मार्गदर्शन केले की नक्कीच तुम्ही पुढच्या 40 दिवसात तो तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी कायम राहील.
आणि कॉन्फिडन्स जर कायम ठेवला तर काय होतं हे फक्त एक आभार प्रदर्शन करतो, पण मी माझंही एक छोटं उदाहरण देतो की नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. माझी ड्रीम पोस्ट होती, मला तयारी करायची होती PSI साठीची. म्हणजे मी 1 मार्काने माझं म्हणजे 2012-13 मधला विषय आहे, तेव्हा माझी 1 मार्काने PSIची पोस्ट गेली. खूप प्रेशरमध्ये गेलो होतो. म्हणजे एकदम प्रत्येकाला एक असतं, एक अपेक्षा असते की घरच्यांना अपेक्षा असते, आपल्याला सुद्धा एक कॉन्फिडन्स असतो की आपला अभ्यास झालेला असतो. आणि जेव्हा तुम्ही हा प्रेशर घेऊन आतमध्ये जाता आणि बरोबर येणारी उत्तर सुद्धा आपण चुकवतो. म्हणजे जातीय निवडा कोणी जाहीर केला तो जो प्रश्न होता रॅमसे मॅकडोनाल्ड, तो प्रश्न कितीतरी वेळा वाचला होता. त्या प्रेशरमध्ये तो उत्तर मी चुकवलं आणि माझा तो PSIचा रिझल्ट गेला होता. मेन्सची सगळी चांगली तयारी झाली होती, पण केवळ एका याच्याने तो माझा म्हणजे तो प्रश्न मला इथून पुढे 40 वर्षांनी जरी विचारला तरी तो कायम लक्षात राहणार माझ्या. का तर प्रेशर. हे लक्षात घ्या. तुमचा कॉन्फिडन्स जर असेल तर सेल टॅक्स इन्स्पेक्टरची 2013ची का 14ची ॲड होती. अभ्यास जो PSI साठी केला होता त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मी कुठलाही प्रिलियमचा अभ्यास केला नव्हता. त्यावेळेस वेगवेगळ्या प्रिलियम्स असायच्या, PSI वेगळी, STI वेगळी. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्यावेळेस STIचं मेरिट 99 लागलं होतं आणि मला 104 मार्क होते. म्हणजे फक्त कॉन्फिडन्सच्या बेसवरती गेलो होतो. जसं मिसाळ साहेबांनी आता सांगितलं की तुमचा कॉन्फिडन्स असेल तर काय होतं. बऱ्याच वेळा आपण आत गेल्यानंतर एकदम आपल्याला भीती वाटायला चालू होती पेपर येण्याच्या अगोदर, आपलं हे चुकेल का, आपलं हे बरोबर होईल का. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, मी देखील याच्यातनं गेलेलो आहे. जे मुलं नव्याने तयारी करतायत किंवा ज्यांचा या ठिकाणी 3-4 वर्ष झालेत तयारी करून किंवा प्रिलिम्समध्ये रिझल्ट येत नाही आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा तो 1 तास तुमचा कॉन्फिडन्स तुमचा असला पाहिजे. सगळ्यांनी अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं, पण मी तुम्हाला सांगेल की तुमची हेल्थ ह्या पुढच्या 40 दिवसात चांगली असली पाहिजे. चहा पिण्याचं प्रमाण कमी करा, झोप व्यवस्थित तुम्ही घेतली पाहिजे, सोशल मीडियापासून पूर्णपणे लांब राहा. 2014च्या अगोदर सोशल मीडिया हा प्रकार आमच्या त्यावेळेस नव्हता, साधे फोन होते, त्यामुळे आमचा वेळ तिथे कधी गेला नाही. तर हेच मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की परीक्षेला जाताना कॉन्फिडन्स आणि राहिलेल्या 40 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही एकदम म्हणजे अवॉइड करा. हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे. हेल्थची व्यवस्थित काळजी घ्या. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मी तुमचे देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यासोबत आप्पा हातनुरे सर यांनी आरम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आप्पा हातनुरे सरांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यासोबत भुजंग मिसाळ साहेब यांनी 5 दिवसापूर्वीच त्यांचं पुण्यामध्ये GST भवनला जॉईनिंग झालं आहे. त्यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल मी मिसाळ साहेबांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम लाईव्ह करण्यासाठी अंकुश धवणे असतील यांनी ज्या पद्धतीने याच्यासाठी जी मेहनत घेतली त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम ज्याच्यामुळे हा सत्यात येऊ शकला असे डॉक्टर शैलेश पगारिया सर, आरम फाउंडेशनचे डायरेक्टर, त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सूत्रसंचालनाच्या माध्यमातून निशाने ज्या पद्धतीने तुम्हाला एक बूस्टर डोस दिला तर तिचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम थांबला असं घोषित करतो. धन्यवाद.